श्रीयुत राजेशजी पाटील सर. राजेशजी पाटील हे अतिशय उच्च शिक्षित असे असून स्वतः त्यांनी BSc B.Ed केलेलं आहे आणि सध्या ते शासकीय आश्रमशाळा कावळे तालुका विक्रमगड इथे कार्यरत आहेत. त्याशिवाय त्यांनी मास्टर ऑफ सोशल वर्क ही सुद्धा डिग्री घेतलेली आहे. त्यानंतर सध्या ते छत्रपती शिवाजीराजे मंच देवळी तालुका वाडा आणि युनिक फाउंडेशन ही वाडा तालुक्यातील सर्वात मोठी फाउंडेशन आहे, या फाउंडेशनचे सध्या अध्यक्ष आहेत. या ज्या दोन्ही फाउंडेशन आहेत, या ज्या दोन्ही NGO आहेत, या दोन्ही NGOचं कार्य जर मी स्वतः पाहिलेलं आहे, त्यांचं सांस्कृतिक कार्य असो, सामाजिक कार्य असो किंवा शैक्षणिक कार्य असो, या सर्व कार्यांमध्ये त्यांचं नियोजन, त्यांनी केलेलं कार्य हे खरोखर कौतुकास्पद आहे. याशिवाय शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वतः राजेशजी पाटील हे शिक्षक सेना पालघर या संघटनेचे स्वतः कार्याध्यक्ष आहेत. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी राजेशजी पाटील सरांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं. पालघर जिल्ह्याची बुलंद तोफ ज्यांना खरोखर मानलं जातं असे राजेशजी पाटील सर. राजेशजी पाटील सर, कोणत्या प्रकारचा वेळ न दवडता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सो सर्वांनी प्लीज टाळ्या वाजवा. माझ्या शब्दांना सुरुवात करण्यापूर्वी माझी सगळ्यांना एक विनंती असेल, ज्यानं जगाला वेळ लावलंय आणि वेड्यांची हॉस्पिटल भरण्याची वेळ येऊन पोहोचले असं हे तबकडं, जी व्यक्ती देशाची फारच महत्वाची असेल त्यांनी ते तबकडं चालू ठेवा आणि जे माझ्यासारखे असतील त्यांनी बंद ठेवा, अन्यथा सायलेंट मोडवर ठेवा. दुसरी एक सूचना लहान गोपाळांपासून सगळ्यांसाठी, आपल्या आजूबाजूला जर काही एखादा छोटासा दगड पडला असेल, एक स्पर्धा घेणार आहे मी, तिचा निकाल माझा शब्दसेतू थांबल्यानंतर होणार आहे. सो आपल्याजवळ एखादा दगड असेल छोटासा, तो सगळ्यांनी हातात घेऊन ठेवायचा. दगड म्हणा, कागदाचा तुकडा म्हणा, जे काही असेल ते, जो हातात घेऊन ठेवील तो या स्पर्धेचा भाग असेल, तो स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडू असेल. कोणाकोणाच्या हातामध्ये जरा हात वर करून सांगा. ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी वयाची अट नाही, शिक्षणाची अट नाही. सो प्रत्येकाने तो घेऊन ठेवा. ताई, तुमच्या जवळ तो चिवडा पडलाय, त्यातला दाणा घेऊन ठेवला तरी चालेल. ओके, आर यू रेडी? आर यू रेडी? आर यू रेडी? दुपारी जेवण होतं की नव्हतं? नव्हतं? संध्याकाळी आहे ना? संध्याकाळी आहे. सो आर यू रेडी? इसमें क्या दम है? मेरा आवाज ज्यादा है. आर यू रेडी? ये हुई ना बात. ज्या मातेच्या कुशीत स्वराज्याचं देखणं स्वप्न साकारलं, ज्या मातेनं केवळ एकच राजा नव्हे, पुत्राच्या सोबतीला नातवाच्या रूपानं राजा घडवला, असं जगाच्या पाठीवरचं मातृत्वाचं एकमेव उदाहरण राजमाता, राष्ट्रमाता, वीरमाता मासाहेब जिजाऊ. ज्या राजानं हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं, ते तुम्हा सर्वांचे स्वाभिमान जगण्याची दिशा छत्रपती शिवाजीराजे त्या महाराष्ट्राच्याच मातीला नव्हे, उभ्या भारताच्या मातीला कसं लढावं हे ज्यांनी शिकवलं आणि ज्या राजानं हे स्वराज्याचं देखणं स्वप्न अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या खांद्यावर लिलया पेललं, ते तरुणांचे स्फूर्तिस्थान छत्रपती शंभूराजे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. घटनेचे मुख्य आधारकर्ते डॉक्टर B.R. आंबेडकर, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, माझ्या लाडक्या राजाची समाधी शोधून पहिली शिवजयंती उभ्या विश्वाला दाखवणारे सत्यशोधक करते महात्मा ज्योतिबा फुले, माझ्या माय भगिनींची आधार करते, या देशाची पहिली शिक्षिका किंबहुना पहिली मुख्याध्यापिका
सावित्रीबाई फुले, तत्सम सर्व महानायक ज्यांनी आमच्या बहुजनांच्या मस्तकामध्ये प्रकाश पाडला, त्या सर्व महानायकांच्या चरणी आणि हिमालयाच्या साक्षीनं आजपर्यंत आमच्या भारताची सीमा अबाधित राखणारे माझे सर्व जवान, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन कुलस्वामिनी मित्रमंडळ आयोजित आणि ग्रामस्थ मंडळ नावे आयोजित शिवजयंती उत्सव सोहळा जो गेल्या अनेक दिवसापासून साजरा करण्याचा बेत त्यांनी राखला, काही अडचणी काही समस्या समोर आल्या, पण त्या समस्यांवर मात करत चैत्र मासारंभाचा मराठी नववर्षाचा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एक आकर्षक शिवस्मारक या ठिकाणी तयार होत आहे. छोट्याशा गावामध्ये सार्वजनिक कार्यक्रम करणं, यशाकडे नेणं ही वडापाव खाण्याइतकी सोपी गोष्ट नाही हे आम्ही जाणतोय. कारण मी स्वतः देवानंद सरांनी सांगितल्याप्रमाणे 4 सामाजिक शैक्षणिक संस्थांवर काम करतोय. हे कार्यक्रम करून यशस्वीतेकडे नेणं फार कठीण असतं आणि म्हणून अशा छोट्याशा गावामध्ये ज्या तरुणाने हा अट्टाहास घेतला, याच्यासाठी केला होता अट्टाहास आणि आजचा क्षण गोड व्हावा, ज्या तरुणांच्या मनात आलं हे आकर्षक शिवस्मारक या गावामध्ये तयार व्हावं, ज्यांनी ते मनात आणलं आणि गेली 4 वर्षापासून अथक मेहनत करतायत, ते कुलस्वामिनीचे सर्व शिलेदार आपणा प्रथम मी मानाचा मुजरा करतो. एकदा जोरदार टाळ्या या तरुण बांधवांसाठी. खरोखरच एक आकर्षक शिवस्मारक या ठिकाणी तयार होते. मुख्य रस्त्यागत असलेलं हे शिवस्मारक ह्या गावातून जेव्हा जेव्हा माझी भगिनी जाईल, जेव्हा जेव्हा माझा दादा जाईल, जेव्हा जेव्हा माझे हे चिमुकले जातील, तेव्हा आपसुकच त्यांची नजर त्या शिवस्मारकावर पडणार आहे. बाजूला छानसं मंदिर आणि मंदिराला लागून शिवस्मारक, या दोघांचे दर्शन घेऊन जेव्हा इथला माणूस, इथला बांधव या गावाची वेशी ओलांडणार आहे, तेव्हा नक्कीच तो एक चांगला विचार घेऊन जाणार आहे. आणि हा विचार फार महत्वाचा आहे. माझी विनंती राहील येथील कुलस्वामिनी मित्रमंडळाच्या सर्व मावळ्यांना की स्मारकाच्या रूपानं छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेत, पण या बदलत्या काळामध्ये खरेखुरे शिवाजी महाराज आमच्या मस्तकापर्यंत पोहोचणे काळाची गरज आहे. अर्थात शिवनीती काळाची गरज हा आपला आजचा विषय. आणि म्हणून माझी विनंती आहे आपणास, ही विनंती करण्याच्या पलीकडे जाऊन मी तुमच्या सोबत असेल, कारण ते माझं कर्तव्य आहे. हे शिवाजी महाराजांचे विचार पोहोचवण्यासाठी जर माझ्यासारख्या मावळ्याची निवड तुम्ही केली असेल, तर या पृथ्वी तलावर मी अस्तित्वात असेपर्यंत, शेवटचा श्वास घेईपर्यंत ह्या गावाच्या ऋणात राहणं मी पसंत करेन. कारण विचार देण्याचं भाग्य फार कमी लोकांना लाभतं आणि ते भाग्य मला तुमच्या रूपाने मिळतंय, हे माझ्यासाठी प्रचंड मोठी बाब आहे. आणि म्हणून मी आपणास आव्हान करेन की याच स्मारकाच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजे शंभू असतील, डॉक्टर B.R. आंबेडकर असतील किंवा अनेक अशी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत, त्यांची चरित्र या ठिकाणी ठेवता येतील, तर जास्तीत जास्त तरुणांना किंवा मंडळींना त्याचं वाचन करता येईल. आणि त्या पलीकडे जाऊन मी सांगतो, ही चरित्र ठेवण्यासाठी आमची एक शैक्षणिक सामाजिक संस्था आहे, गुरुकुल ट्युशन्स. माझे संचालक विनोद राऊत सर या ठिकाणी उपस्थित आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही कोणत्या तरी एका गावाला पुस्तकांची भेट देत असतो. आवर्जून तुम्ही माझ्याकडे नावं पोहोचवा. आमच्या गुरुकुल ट्युशन्स या शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून या ठिकाणी शिवचरित्र उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे, हे मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतो. कारण त्याचं कारण आहे, यायचं 4 शब्द बोलायचं निघून जायचं हा माझा अट्टहास नाहीये. आपला खेळ कोणी विसरायचा नाहीये, हातामध्ये दगाली टाकायचा नाही. जर मी इथून तुमच्यासोबत बोलून काहीतरी देऊन गेलो नाही, तर हा क्षण शून्याकडे जाईल. आणि म्हणून त्या देण्याच्या भावनेतून माझ्याकडून तुम्हाला काहीतरी देता यावं, या शब्दांच्या रूपानं तर मी देणारच आहे, पण शाश्वत रूपानं ही पुस्तकं मी तुम्हाला माझ्याकडून भेट देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. मी मावळ्यांना पुन्हा एकदा विनंती करेन, ती यादी माझ्यापर्यंत पोहोचवा. मी तुम्हाला ॲज अर्ली ॲज पॉसिबल ती पुस्तकं आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराज हे लढाईच्या बाहेर जाऊन लोकांपर्यंत पोहोचवणं आता काळाची गरज आहे. आणि म्हणूनच माझ्या बोलण्याला सुरुवात करतानाच मी म्हटलं की शिवनीती काळाची गरज. मी काल परवा 19 फेब्रुवारीचा शिवजयंतीचा एक बॅनर पाहिला. त्या बॅनरवर एका बाजूला अफजल खानाचा कोथळा काढताना छत्रपती शिवाजी महाराज दाखवले होते आणि दुसऱ्या बाजूला
शिवजयंतीच्या उत्सवाची पत्रिका पूर्णपणे छापलेली होती. बदलत्या काळानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, हे सत्य, हे शाश्वत आहे. परंतु येणाऱ्या पिढीला अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातली तरी या चित्राच्या रूपानं दाखवण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा जो काढलाय तो का काढला, तो कोणत्या विचारांच्या माध्यमातून काढला, कुठले विचार त्यांच्या मनामध्ये होते आणि त्यामागची नक्की भूमिका काय, स्वराज्यासाठी त्याची गरज काय होती, हे लक्षात घेऊन त्या पद्धतीची चित्र ह्या काळातील शिवजयंतीच्या बॅनरवर किंवा पत्रिकेवर असली पाहिजेत. अन्यथा काय होईल, ही लहान मुलं जेव्हा आपल्या हाताला पकडून चालतायत आणि आपण जेव्हा तो बॅनर पाहतोय त्यावेळेस काय होईल, एक हिंदू राजा आणि एक मुस्लिम धर्मीय माणसाचा जेव्हा तो कोथळा बाहेर काढतो तेव्हा या लहानगांच्या विचारांवर त्याचा परिणाम होतो की हिंदू आणि मुस्लिम म्हणजेच छत्रपती शिवाजीराजे मुस्लिम दृष्ट होते का, अशा पद्धतीचा संदेश या लहान मुलांनी पुढील काळामध्ये घेऊन जाता कामा नये. मग अशा वेळेस आपण त्या ठिकाणी लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोचिंदा जगला पाहिजे. आधी लगीन माझं कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, अशी काहीतरी ब्रीद वाक्य आपण जर त्याच्यावर टाकली, अपयश यशाची पहिली पायरी नसून अपयशाचा जिना चढून गेल्यानंतर यशाची पहिली पायरी लागते, हा सुविचार मी तुमच्याशी येत्या काळात स्पष्ट करणारच आहे. अशी काहीतरी जर ब्रीद वाक्य टाकली तर नक्कीच ते लहान मूल त्या पालकाला, आपल्या वडिलांना किंवा आईला विचारू शकते, आई नक्की याचा अर्थ काय, बाबा याचा नक्की अर्थ काय. त्यावेळेसच त्या विद्यार्थ्याच्या, त्या पाल्याच्या मनावर त्याचा एक चांगला परिणाम होईल. आणि म्हणून शिवजयंती साजरी करत असताना येत्या काळामध्ये बॅनरच्या निर्मितीपासून आपलं लहान लक्ष असलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. लॉर्ड एल्फिन्स्टीन नावाचा ब्रिटिश अधिकारी काय म्हणतोय लक्षात घ्या. लॉर्ड एल्फिन्स्टीन नावाचा ब्रिटिश अधिकारी काय म्हणतोय सर्वांनी जरा काळजीपूर्वक लक्षात घ्या. आमचं जगाच्या पाठीवरच्या अनेक देशांवर राज्य होतं. ब्रिटिश अधिकारी म्हणतोय आमचं जगाच्या पाठीवरच्या अनेक देशांवर राज्य होतं, परंतु भारतावर आम्ही कसं राज्य करू शकलो ते आम्हाला आजही कळलं नाही. हे लॉर्ड एल्फिन्स्टन नावाचा इंग्रज अधिकारी म्हणतोय. त्याच्या पुढे जाऊन तो काय म्हणतोय ते फार महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा जर आमच्या देशात असता, सर्वांनी काळजीपूर्वक ऐका, छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा जर आमच्या देशात असता तर जगावरच काय आम्ही परग्रहावर देखील राज्य करू शकलो असतो. ही ओळख माझ्या राजाची. आम्ही फक्त ते महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवले. महाराष्ट्राचा आराध्य दैवत, मराठी अस्मितेचा मानबिंदू अजिबात नाही मित्रांनो. शहाजी राजांनी जी राजमुद्रा शिवाजी महाराजांना दिली ती काय म्हणते, प्रतिभचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. विश्ववंदनीय शहाजी राजांनी जी शिवाजी राजांना राजमुद्रा दिली तिच्यामध्येच म्हटलंय, प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे जसा हा चंद्र वाढत जाईल त्याच पद्धतीने शहाजीचे पुत्र शिवाजी यांचं जे रयतेचं राज्य हे वाढत जाईल आणि हे संपूर्ण विश्वाला वंदनीय असेल आणि ही राजमुद्रा लोककल्याणाचं काम करेल. म्हणून तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी करते की छत्रपती शिवाजी राजे हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, हे कोणत्या एका प्रांतापुरते मर्यादित नव्हते, तर ते विश्ववंदनीय आहेत हे लोकांना सांगणं आणि लोकांना पटवून देणं ही आता काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक विचार घेऊन जाणं आपल्याला गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक घटनेमागं कोणता तरी एक विचार लपलाय, तो विचार आपल्याला शोधून काढणं गरजेचं आहे. मी तुम्हाला एक गंमत विचारेन, त्या गमतीतून शिवाजी महाराजांचे विचार किती मोठे होते ते आपल्या सगळ्यांना लक्षात येईल. समजा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, दोन जहाज आहेत समुद्राच्या काठी, दोन जहाज आहेत, एका जहाजाला लहान छिद्र आहे आणि दुसऱ्या जहाजाला मोठं छिद्र आहे. एक एवढं लहान आहे की विच कॅनॉट बी सीन अवर नेकेड आईज, जे आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, आणि एक दुसरं मोठं जहाज आहे, मोठं छिद्र आहे दुसऱ्या जहाजाला. ही दोन्ही जहाज जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकू तर नक्की यापैकी कोणतं जहाज लवकर बुडेल? कोणी सांगू शकेल? मोठं. वा वा वा. अजून? छोट. मोठं कसं काय, कोण सांगेल?
तू नाही बोलला, हे एकदम भारी. दोन पैकी उत्तर कोणतं? मी बोललोच नाही. मोठं छिद्रवालं जहाज बुडेल का लहान छिद्रवालं जहाज बुडेल? मोठं. का बरं लहान ताई? शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, तसंच महाराजांनी केलं. मावळे कमी होते आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ मावळ्यांनी ते कार्य केलं. नक्कीच. माझा प्रश्न असा आहे, त्या दोन जहाजांपैकी कोणतं जहाज लवकर बुडेल? कारण ते मोठं जे होल आहे ते आपल्याला दिसेल, छोटं दिसणार नाही. अगदी बरोबर. हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्या जहाजाला मोठं छिद्र आहे ते पाण्यात कशाला टाकू आपण? आपल्याला का मरायचंय? पण जे लहान छिद्र आहे ते जहाज आपण पाण्यामध्ये टाकणार कारण आपल्याला ते दिसलेलं नाहीये. आणि ते जसं जसं पाण्यामध्ये जाईल तसं ते हळूहळू हळूहळू पाण्याचा थेंब आतमध्ये घेईल आणि मध्यावर गेल्यानंतर ते जहाज बुडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे रयतेचं स्वराज्य उभं करताना, हे रयतेचं राज्य उभं करताना लहान लहान गोष्टींकडे लक्ष दिलेलं आहे. लहान लहान गोष्टींकडे लक्ष दिलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस अफजलखानाचा कोथळा काढला त्यावेळेस त्यांनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईनं लक्ष दिलेलं आहे. असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल. सुरुवातीच्या काळामध्ये अफजलखानाला त्यांना दाखवणं, मी घाबरलो हे दाखवण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टींची युक्ती केलेली आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीचं नियोजन करताना लहान गोष्टींकडे लवकर लक्ष द्यावं लागेल. लहान लहान गोष्टींकडे लक्ष देणं काळाची गरज आहे. हे आपण समजून घेणं प्रचंड गरजेचं आहे. ह्याच अफजलखानाचा कोथळा काढण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली तर आज जगाच्या पुढं किंवा आपल्या संपूर्ण मानवी जाती पुढं एक सर्वात मोठं आव्हान आहे. ते म्हणजे मानवाला माणसासारखं वागण्याला शिकवणं. हे सर्वात मोठं आज मानव जातीसमोरचं आव्हान आहे. आणि हे आव्हान पेलत असताना आपल्याला कर्म आणि धर्म यातील फरक समजून घेणं काळाची गरज आहे. तरच आम्हाला शिवनीती समजली असा त्याचा अर्थ होईल. कर्म आणि धर्म. कर्म म्हणजे काय? जे आम्ही रोज काम करतो ते. धर्म म्हणजे कोणता? माणुसकीचा. कर्म आणि धर्म यातील फरक समजून घेणं फार गरजेचं आहे. बघा, औरंगजेब हा मुघल सम्राटाचा सर्वात मोठा बादशाह होता हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. तो त्याच्या पद्धतीने त्याचं राज्य वाढवण्याचा प्रयत्न करत होता. छत्रपती शिवाजीराजे हे रयतेचं राज्य दिवसेंदिवस वाढवण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे दोन्ही ठिकाणची कामं, दोन्ही ठिकाणचे कर्म त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं पुढे सरकत होती. अफजलखानाचा कोथळा काढल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या अंत्यसंस्काराची सुद्धा व्यवस्था करून दिली. म्हणजेच मृत्यूनंतर वैरत्व संपतं हा माणुसकीचा धर्म राखला तो छत्रपती शिवाजीराजांनी. छत्रपती शिवाजीराजांना दगा देऊन त्यांचा शेवट करून आपलं राज्य वाढवावं हा धर्म जरी अफजलखानाचा असला तरी माणुसकीचा धर्म छत्रपती शिवाजीराजांनी राखलाय हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून येत्या काळामध्ये मार्गक्रमण करीत असताना आपण कर्म आणि धर्म यातील फरक समजून घेणं काळाची गरज आहे. हे आम्हाला शिवनीती समजवते. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अनेक लढाया, अनेक योजलेले बेत यांच्याकडे जर आपण बारकाईनं पाहिलं तर मला एक इंग्रजीमधला सुविचार या ठिकाणी आवर्जून त्यांच्या त्या शिवनीतीला जोडावासा वाटतो. तो म्हणजे असा: प्रॉब्लेम शुड नेव्हर बी द कॅप्टन ऑफ द इंडिव्हिज्युअल. प्रॉब्लेम शुड नेव्हर बी द कॅप्टन ऑफ द इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल शुड बिकम द कॅप्टन ऑफ प्रॉब्लेम्स. जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना आपण आपला कर्णधार बनवता कामा नये. तर आपण आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांचे कॅप्टन बनलो पाहिजे. कॅप्टन म्हणजे कोण? जो एखाद्या खेळाचा प्रमुख असतो. तो सगळे छोटे मोठे निर्णय घेत असतो. त्याच पद्धतीनं प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा समस्या येत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या रयतेचं स्वराज्य उभं करत असताना, रयतेचं राज्य उभं करत असताना अनेक समस्या डोळ्यासमोर आल्या. परंतु या समस्यांना छत्रपती शिवाजीराजांनी कधीच कॅप्टन बनवून दिलं नाही. ते स्वतः त्या समस्यांचे कॅप्टन बनले. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये हे मार्गक्रमण करत असताना छत्रपती शिवाजीराजांसारखा त्यांच्या एवढा मोठा दीपस्तंभ आपल्यासमोर दुसरा असू शकत नाही. आणि ह्या दीपस्तंभाच्या दिशेनं विचार करत असताना आपण येणाऱ्या समस्यांचा लहान लहान विचार करत त्यांचं नियोजन करणं
ही काळाची गरज आहे आणि हे विचार आपल्या तरुणांपासून लहानांपर्यंत पोहोचवणं खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. मित्रांनो, जगाच्या पाठीवरची जर सर्वात सुंदर बाब जर कोणती असेल तर ती म्हणजे कृतज्ञता. जगाच्या पाठीवरची सर्वात सुंदर बाब जर ती कोणती असेल तर ती म्हणजे कृतज्ञता आणि सर्वात कुरूप बाब जर कोणती असेल तर ती म्हणजे कृतज्ञता. हा कृतज्ञता आणि कृतज्ञता यातला फरक छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम राखलाय. ह्या शब्दाची निर्मिती करणाऱ्याने कृतज्ञता हा शब्द तयार करत असताना न ज्ञानेश्वराचा वापरलाय. ज्या माऊलीचे या राज्यावरच नव्हे या देशावर अनंत उपकार आहे. आणि मग या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये जो जो मावळा कामाला आलाय त्याच्या प्रती कायम छत्रपती शिवाजी महाराज कृतज्ञ राहिलेले आपल्याला दिसून येत आहेत. त्याच्या प्रती कृतज्ञ राहिलेले दिसून येत आहेत. त्यासाठी आपण एक प्रसंग बघूया. आपणा सर्वांना ठाऊक आहे, पुरंदराच्या तहामध्ये 23 किल्ले द्यायचे ठरले आणि कोंढाणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज घ्यायचं ठरवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांकडं तानाजी मालुसरे जेव्हा स्वतःच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन जात आहेत त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत, ताना कोंढाणा घ्यायचं म्हणतोय रे. त्यावेळेस तानाजी मालुसरे काय म्हणतायत, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. ही घटना आपल्याला सर्वांना माहिती आहे. गड आला पण सिंह गेला इथपर्यंत आपण ती घटना म्हणतो आणि सोडून देतो. पण या घटनेच्या पलीकडे जो विचार लपलाय तो फार महत्वाचा आहे. ही स्वराज्यामध्ये असणारे हे सगळे मावळे हे आपल्या प्राणाची आहुती आत्माहुती द्यायला का तयार होतात हे फार महत्वाचं आहे. हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे की लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हे प्रत्येकाला का वाटतं. हे स्वराज्याच्या निर्मितीमध्ये प्रत्येक मावळ्याला हे का वाटत राहतं हे आपल्याला समजून घेणं काळाची गरज आहे. ज्यावेळेस कोंढाण्यावर ही लढाई चालू आहे आणि तानाजी मालुसरे धारातीर्थी पडलेत. गडावर केवळ 200-300 मावळे आहेत. समोर 2,000 ते 3,000 शत्रूंचा भडीमार होतोय. अशा वेळेस तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्याच्या नंतर सूर्याजी ज्यावेळेस वेगानं मावळ्यांकडे धावत येत आहेत आणि तुमचा बाप इथे धारातीर्थी पडला असताना तुम्ही भागुबाई सारखे पळता काय. गडावरचा दोर मी केव्हाच कापून टाकलाय. गडावरचा दोर मी केव्हाच कापून टाकलाय. शत्रूशी लढून मरा नाहीतर उड्या मारून मरा. गडावरचा दोर मी केव्हाच कापून टाकलाय. शत्रूशी लढून मरा नाहीतर उड्या मारून मरा. मित्रांनो, हे जे वाक्य आहे ना, शत्रूशी लढून मरा किंवा उड्या मारून मरा, त्यानंतर तो दोर कापल्याच्या नंतर जे ते दोराला लटकलेले मावळे होते ते खाली पडून मेले. त्यानंतर उरलेल्या मावळ्यांनी ही प्रेरणा घेऊन तो गड जिंकला. तानाजी मालुसरांचं प्राण गेलं, गड आला पण सिंह गेला, इथपर्यंत घटना. पण हे वाक्य जे ना, हे वाक्य प्रचंड प्रेरणादायी आहे. गडावरचा दोर मी केव्हाच कापून टाकलाय. शत्रूशी लढून मरा नाहीतर उड्या मारून बघा. आपणही आपलं मानवी जीवन जगत असताना अशा अनेक समस्या आमच्या जीवनामध्ये समोर येत आहेत. अनेक अडचणी समोर येतात. आमच्याकडे 2च पर्याय असतात, एक तर शत्रूशी लढून मरा, एक तर उड्या मारून मरा. अशा जीवनामध्ये जेव्हा आमच्याकडे 2 पर्याय येतील त्यावेळेस आम्ही कोणता पर्याय निवडला पाहिजे. शत्रूशी लढून मरा की उड्या मारून मरा. लढून मरा. का? कारण आमच्याकडे तिथे 2 शक्यता निर्माण होतात. उड्या मारून जरी मेलो तरी मरणारच आहोत. शत्रूशी लढून मरायचं म्हटलं तर लढता लढता जिंकण्याची शक्यता सुद्धा आमच्या समोर येते. म्हणून ह्या लढायांकडे पाहताना आपण डोळसपणानं पाहणं फार गरजेचं आहे. शत्रूशी लढून मारा नाही तर उड्या मारून मारा इथपर्यंत तो इतिहास संपत नाही. आम्हाला त्याच्यातून काय मिळतं, आम्हाला त्यातून काय घ्यायचं आहे. शत्रूशी लढून मारा की उड्या मारून मारा. म्हणून आमच्या जीवनामध्ये असे अनेक संघर्षमय प्रसंग येणार असतात. त्यावेळेस आम्ही शत्रूशी लढून मरण्याचा निर्णय घेतला पाहिजे, कारण जेणेकरून त्याच्यामध्ये आम्हाला जिंकण्याचे चान्सेस जास्त असतात. हे सर्वांनी समजून घेणं काळाची गरज आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे जे मावळे होते हे मरणासाठी का तयार झाले. आज कोणत्या राज्यकर्त्याच्या साठी किंवा कोणाच्या पाठी आज आपण तुमच्या माझ्यासारखे कोणी प्राण देण्यासाठी तयार होतील का.
अजिबात नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्याची निर्मिती करत असताना हे मावळे स्वतःच्या प्राणाची हुती द्यायला का तयार होतात? त्याचं कारण आहे, प्रत्येकाला त्या रयतेमध्ये असणाऱ्या प्रत्येक माता भगिनीला, प्रत्येक मावळ्याला, प्रत्येक बांधवाला हा राजा माझा आहे, तो माझ्यासाठी लढतोय, तो जो काही करतोय ते माझ्यासाठी करतोय, ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशा पद्धतीचा आदेश ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्याला देतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर जे कोणते राजे होऊन गेले त्यांचं सैन्य हे उभ्या पिकातून धावत जायचं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना तशा प्रकारच्या सूचना नव्हत्या. खबरदार, जर टाच मारून जाल पुढे, चिंधड्या उडी राई राई एवढ्या. तो बाल गोपाळ जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या 4-5 सैनिकांना घेऊन जात असतात त्यावेळेस अडवतात. तो छोटा त्यांना अडवतो, त्याला माहिती नसते छत्रपती शिवाजी महाराज. त्या कोवळ्या मुलाला सुद्धा वाटतं, त्या कोवळ्या मुलाच्या मनामध्ये सुद्धा ही भावना निर्माण होते की हा जो कोणी राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज नावाचा, तो जो राजा आहे, तो जो काही करतोय त्याचं जे काम आहे ते माझ्यासाठी आहे, अशी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला प्रत्येक मावळा आपल्या स्वतःची आहुती देण्यासाठी, प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतो. मित्रांनो, शिवाजी महाराज आणि शिवनीती ही काळाची गरज समजून घेत असताना, आपण रोज रोज जीवन मार्गक्रमण करत असताना एक सुविचार आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत, पाहत आलेलो आहोत. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी, परंतु हा अतिशय चुकीचा सुविचार आहे. कसा बघा, मी तुम्हाला समजावून देतो. जर एखादं कोणतंही काम आपल्या हातामध्ये घेतलं तर त्याचं यश लगेचच आपल्याला मिळणार आहे असं नव्हे. आपण काय करतो, त्या कामामध्ये जर आपल्याला यश मिळालं नाही तर आपण सोडून देतो. आपण म्हणतो अपयश ही यशाची पहिली पायरी, सोडून देतो. परंतु आपण जर लगेच दुसरा प्रयत्न केला, कदाचित त्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये पण आपल्याला अपयश येईल. आपण लगेच दुसरा सुविचार तयार करायचा. अपयश ही यशाची पहिली पायरी नसून अपयश ही यशाची दुसरी पायरी. पुन्हा प्रयत्न करायचा, पुन्हा तिसऱ्यांदा अपयश आलं, पुन्हा आपण सुविचार तयार करायचा. अपयश ही यशाची तिसरी पायरी. पुन्हा प्रयत्न करायचा, कदाचित त्या चौथ्या प्रयत्नात आपल्याला यश येईल. आपण मागे वळून बघू तर आपण अपयशाचा काय चढून आलो असू. अनेक पायऱ्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? अनेक पायऱ्या चढून जातो त्याला आपण काय म्हणतो? जिना. काय म्हणतो? जिना. मग या ठिकाणी आपण नवीन सुविचार जीवनामध्ये तयार केला पाहिजे. अपयश ही यशाची पहिली पायरी नसून अपयशाचा जिना चढून गेल्यानंतर यशाची पहिली पायरी. आणि यासाठीचं सर्वात मोठं उदाहरण जर स्वराज्यातलं कोणतं बघा तर माता हिरकणीचं. आपल्या सर्वांना ठाऊक आहे, रायगडाच्या पायथ्याशी हिरकणी नावाची गवळण आपल्या कुटुंबासहित राहायची. त्यावेळेस रायगडावर मोठा बाजार भरायचा, हेही आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आजूबाजूच्या परिसरातली मंडळी भाजीपाला असेल, इतर ज्या काही वस्तू असतील संसाराला लागणाऱ्या वस्तू, या सगळ्या वस्तू वर घेऊन जायच्या. दिवसभर ते विकलं जायचं आणि संध्याकाळी असा प्रहर होण्याच्या अगोदर खाली यायला लागायचं. ही हिरकणी दूध विकण्यासाठी वर गेली, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. परंतु अपयश यशाची पहिली पायरी नसून अपयशाचा जिना चढून गेला तर यशाची पहिली पायरी लागते. हे उदाहरण आपल्याला माता हिरकणीकडून चांगल्या पद्धतीने समजते. संध्याकाळ झाली, गडाचे मुख्य दरवाजे बंद झाले. माता हिरकणी द्वारपालाकडे गेली, विनवणी करू लागली की माझं तानं बाळ खाली आहे, त्याला दूध पाजण्यासाठी मला जावं लागेल, मला सोडा. परंतु राजांचा हुकूम होता, रायगडाचे नियम होते, एकदा दरवाजे बंद झाले की कोणासाठी ते दरवाजे उघडू नाहीत किंवा उघडले जाणार नाहीत. मग ती द्वारपालाला विनंती करते, द्वारपाल काय तिला सोडत नाहीये. तिच्या समोर एकच ध्येय आहे की मला माझ्या बाळाजवळ जायचंय, माझ्या बाळाच्या अंगी ताप आहे, मी गेल्याशिवाय त्याला बरं वाटणार नाही, त्याला मला दूध द्यावं लागेल, त्याला मला औषध द्यावं लागेल. हे एकच ध्येय तिच्या डोळ्यासमोर आहे. ती द्वारपालांना विनंती करते, द्वारपाल तिला सोडत नाहीये, तिला अपयश आलंय.
तिने सोडून दिला का प्रयत्न? तिने तिचं ध्येय सोडलं का? नाही. त्या कोणी द्वारपालांचा प्रमुख होता, त्या प्रमुखाकडे ती गेली. त्याला विनंती करू लागली, मला जाऊ द्या, माझं तानं बाळ खाली वाट पाहते. नाही सोडलं. तिला दुसऱ्यांदा अपयश आलं. तिने सोडला का प्रयत्न? ती संपूर्ण गड इकडून तिकडून तिकडून इकडून फिरू लागली, मला कुठून उतरता येईल का. आणि तिनं एका कडावरून एका त्या बुरुजावरून उतरण्याचा प्रयत्न केला. 1-2 ठिकाणाहून तिने प्रयत्न केला, पुन्हा तिला अपयश आलं. तिने पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा अपयश आलं. असं तिने 2-3 वेळा प्रयत्न केल्यानंतर जिथून फक्त खालून वारा येऊ शकतो आणि पाणी येऊ शकतं अशा त्या कणखर बुरुजावरून ती माता हिरकणी खाली गेली, आपल्या बाळाजवळ पोहोचली, आपल्या बाळाला उराशी घेतलं. म्हणजेच मित्रांनो, जर तिने त्या द्वारपालाला विनंती केल्याच्या नंतर, लक्षात घ्या, द्वारपालाला विनंती केल्यानंतर तिला अपयश आल्यानंतर तिने जर तिचे प्रयत्न सोडले असते तर ती माता, ती हिरकणी आपल्या बाळाजवळ पोहोचली असती का? नाही, पोहोचलीच नसती. परंतु तिने प्रयत्न केले, प्रयत्न करत राहिली आणि सरते शेवटी ती एवढा मोठा बुरुज चढून खाली उतरली. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिचा शोध घेतला गेला, तिला दरबारात बोलावलं गेलं. हा इतिहास आपला सर्वांना ठाऊक आहे. दरबारात बोलावल्या गेल्यानंतर तिचा सन्मान करण्यात आला, तिथे बुरुज बांधण्यात आला आणि त्या बुरुजाला नाव देण्यात आलं हिरकणी बुरुज. मला यातून काय सांगायचं आहे तर हीच खरी शिवनीती आहे. केवळ लढाईपुरत्या आणि त्या प्रसंगापुरत्या, चौथीच्या इतिहासापुरता आपण तो इतिहास बघता कामा नये. ह्या अशा उदाहरणाकडे बघून आम्हाला असे नवनवीन सुविचार, अशा नवनवीन उक्त्या आम्हाला सुचल्या पाहिजेत, आम्ही त्या तयार केल्या पाहिजेत की अपयश ही यशाची पहिली पायरी नसून अपयशाचा जिना चढून गेल्यानंतर यशाची पहिली पायरी लागते. हे असे संदेश आम्ही त्या प्रसंगातून आम्ही घेतले पाहिजे. आज खऱ्या अर्थानं ही शिक्षण प्रणाली या शिवनीतीला मागे खेचण्याला जबाबदार आहे, तुम्हाला आम्हाला सर्वांना ठाऊक. मला सांगताना दुःख होत आहे की आता 9वी-10वीला नियेशजी इतिहास हा विषय ऑप्शनल आहे, त्याच्याऐवजी इलेक्ट्रॉनिक्स, हेल्थ केअर यासारखे विषय. तुम्ही शालेय शिक्षण विभाग जर बघाल 9वी-10वीचा, इतिहास हा विषय ऑप्शनल असूच कसा शकतो? हे पटतंय तुम्हाला? तो असायलाच नको, तो कंपल्सरी असला पाहिजे. कारण ज्याला इतिहासच कळत नाहीये त्याला वर्तमान काळ काय कळेल? आणि ज्याला वर्तमान काळ कळत नाहीये तो भविष्याचा विचार काय करेल? आपल्याला सगळ्यांना, तुमच्या माझ्याला प्रत्येकाला आजापंजाचा इतिहास आहे. तो इतिहास घेऊनच आम्ही पुढे सरकतोय. मग इतिहासासारखा विषय हा ऑप्शनलला कसा असू शकतो? मी तर म्हणेन हा इतिहास नावाचा एक कोर्सच असला पाहिजे. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु नावाचा विषय जर केम्ब्रिज सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवला जात असेल तर या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये तो कशा पद्धतीने शिकवला गेला पाहिजे हे समजून घेणं खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. एक जॉन केनेडी नावाचा लेखक आहे, तो काय म्हणतो आहे का? काळजीपूर्वक आहे का? शिवचरित्राचं महत्व या सुविचाराला अनुसरून अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या समोर येते. जॉन केनेडी नावाचा एक ऑथर आहे, तो काय म्हणतोय? अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज अ रिच. अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज अ रिच, बट अमेरिका इज अ रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. याचा मराठीत अर्थ असा आहे की अमेरिकेतले रस्ते यासाठी चांगले नाहीत कारण अमेरिका श्रीमंत आहे, तर अमेरिका श्रीमंत आहे कारण अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत. मी हा सुविचार जेव्हा वाचला त्यावेळेस मला लगेचच क्लिक झालं. या भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी माझ्या देशाला स्वप्न दिलं की 2020 साली भारत महासत्ता होईल, जगावर राज्य करेल, आर्थिक सत्ता त्याच्याकडे असेल. पण मी जर तुम्हाला विचारलं की या 2022च्या शुभारंभाला भारत महासत्ता आहे का? हो की नाही? नाही. परंतु डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी जी नजर निर्माण करून दिली, देशाला एक आशावाद निर्माण करून दिला, तो फार महत्वाचा आहे. मग ह्या जॉन केनेडींचा सुविचार वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं भारत 2020 पर्यंत, काळजीपूर्वक ऐका, शिवनीती काळाची गरज, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार किती महत्वाचे आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. भारत 2020ला महासत्ता होऊ शकला नाही कारण माझ्या भारताला
खरे शिवचरित्र अजूनपर्यंत समजलेलं नाही. आणि ज्या दिवशी भारताला खरं शिवचरित्र समजेल त्या दिवशी भारताला महासत्ता होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. नीट काळजीपूर्वक विचार करा. म्हणून मी माझ्या बोलण्याला सुरुवात करण्यापूर्वीच म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज केवळ लढाया आणि मोहिमा यांच्या पुरते मर्यादित ठेवून चालणार नाहीत. ज्याप्रमाणे तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार येत नाही, ज्याप्रमाणे तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार येत नाही, त्याच पद्धतीनं या उभ्या देशाला शिवशंभूंच्या विचारांशिवाय दुसरा पर्याय नाही. शिवनीती आम्हाला जरी कळली नसली आज, ती कळणं काळाची गरज आहे. पण मी डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं मुद्दाम नाव घेतलं. डॉक्टर APJ अब्दुल कलामांना ती खरोखर खऱ्या अर्थानं शिवनीती कळली होती. कशी बघा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहितात, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मध्ये माता भगिनी आहे म्हणून मला हा दृष्टांत हे उदाहरण देणं मला जास्त महत्वाचं वाटतं. सगळ्यांनी जरा मन लावून. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, ज्यांनी संसार केलेला नाही अशी व्यक्ती काय म्हणते, जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर त्यांनी सुखी कुटुंबाची 3 सूत्र सांगितलेत. ती 3 सूत्र शिवचरित्राकडे मी जेव्हा उघड्या डोळ्यांनी पाहतो तेव्हा ती मला तंतोतंत जुळल्यासारखी दिसतात. कारण डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी सुद्धा शिवचरित्राचा अतिशय लहान अभ्यास केलेला आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, सुखी कुटुंबाची 3 सूत्र आहेत. नंबर 1, पारदर्शी पिता, माझ्या सगळ्या बांधवांसाठी पारदर्शी पिता. नंबर 2, आनंदी माता. आणि नंबर 3, आध्यात्मिक कुटुंब. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं कुटुंब हे रयतेचं कुटुंब हे स्वतःचं कुटुंब मानलेलं आहे. याबाबत कोणाच्या मनात शंका नाही. ही रयत माझी आहे, ही रयत सुखी झाली पाहिजे. जर त्यांना स्वतःला सुखानं जगायचं असतं तर स्वराज्याचे संकल्पक राजे शहाजी हे खूप मोठे जहागीरदार होते, आपल्याला सर्वांना माहिती आहे. वतनदारी त्यांच्याकडे होती. त्या वशिल्याच्या जीवावरती दिल्ली दरबारी किंवा कुठेही स्वतःचं वतन तयार करू शकले असते. परंतु त्यांनी स्वतःचं कुटुंब हे कुटुंब नाही मानलं, माझी रयत हे कुटुंब मानलं. माझी रयत सुखी झाली पाहिजे. माझी रयत जी आजपर्यंत जुन्या रूढी परंपरामध्ये अडकलेली आहे, रक्तपात असेल, बलात्कार असेल, स्त्री पुरुष असमानता असेल, शेतकऱ्यांवरचा अमानुष अत्याचार असेल, या सगळ्यांमधून बाहेर काढण्यासाठी रयतेला एक वेगळं विश्व निर्माण करून जावं या भावनेनं रयतेला स्वतःचं कुटुंब मानलं छत्रपती शिवाजीराजांनी. मग रयत जर छत्रपती शिवाजी महाराजांचं कुटुंब असेल तर त्या रयत जर सुखी झाली असेल 1630 नंतर, तर त्या सुखी रयतेची 3 सूत्र जी डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी आज आमच्या देशासमोर ठेवलेत, पण ती आम्ही समजून घ्यायला तयार नाही आहोत. त्यातलं सर्वात मोठं सूत्र आहे पारदर्शी पिता. स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजीराजांनी जरी केली असेल तरी स्वराज्याचे खरे संकल्पक राजे शहाजी आहेत हे तुम्हा आम्हाला सर्वांना ठाऊक आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राजे शहाजींबरोबर असणारं नातं हे पारदर्शी होतं. तसं अलीकडच्या काळामध्ये आपल्या पालकांना आपल्या मुलाबरोबरचं नातं हे पारदर्शी ठेवावं लागेल. अन्यथा तुमचं आणि तुमच्या मुलामध्ये जर अंतर तयार झालं तर येणारा काळ हा प्रचंड कठीण असेल. म्हणून शिवनीतीतून शिवाजी महाराजांच्या विचारातून आपल्या वडिलांबरोबर असणारं नातं हे पारदर्शी असलं पाहिजे, हे तरुणांनी आणि पालकांनी समजून घेतलं पाहिजे. नंबर 2 तर सांगायलाच नको, राष्ट्रमाता, वीरमाता, राजमाता, आनंदी माता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली असेल की केवळ फक्त राजमातांच्या जीवावर, हे आपल्याला वेगळं सांगायला नको. जेव्हा जेव्हा अडचण निर्माण होते तेव्हा तेव्हा एक विश्वास आणि एक ताकद, एक मजबूती देण्याचं काम हे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी केलं. म्हणून आमच्या मातेच्या चेहऱ्यावर कायम आनंद असला पाहिजे. तो पुरुष घरामध्ये संध्याकाळी कितीही मोठं टेन्शन घेऊन येणार असेल, आपलं मूल जरी कितीही मोठं टेन्शन घेऊन येणार असेल, तर घरामध्ये जेव्हा तो प्रवेश करतो तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर इतकं सुंदर हास्य असलं पाहिजे की तुम्हाला बघताच त्या पुरुषाचं सगळं दुःख त्यानं बाहेर टाकून आला पाहिजे. किंवा ते मूल मोठ्या ताकदीनं तुम्हाला येऊन दिलं गेलं पाहिजे. इतका मोठा आनंद तुमच्या चेहऱ्यावर असला पाहिजे. भले घरात काय असो किंवा नसो, लक्षात ठेवा,
सुखी कुटुंबाची ही 3 सूत्र ती समजून घ्या, जी छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम राखलेत. आणि नंबर 3, मला इथे सांगताना आनंद होतोय की अध्यात्माची व्याख्या पटवून देताना डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे मुस्लिम धर्मी आहेत, एक सुखी कुटुंब व्हायचं असेल तर 3रं जे सूत्र आहे अध्यात्माचं, त्यामध्ये तुम्ही बायबल वाचा, कुराण वाचा, भगवद्गीता वाचा, छत्रपती शिवाजी महाराज वाचा, राजमाता जिजाऊ वाचा, स्वामी विवेकानंद वाचा. माझ्या देशाला लोखंडी स्नायूंची आणि पोलादी मज्जातंतूंची खरी गरज आहे. हा आशावाद ज्या देशाला देणारे तरुणांचे स्फूर्तिदान स्वामी विवेकानंद वाचा. हे कोण म्हणतोय? एक मुस्लिम धर्मीय ज्यानं शिवचरित्राचा अचूक अभ्यास केलाय. मग आम्ही शिवाजी महाराज मुस्लिम द्रष्ट होते असं कसं म्हणू शकतो? छत्रपती शिवाजी महाराज धर्मश्रद्ध नक्कीच होते, परंतु ते धर्मद्वेष्ट नव्हते. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे, महाभारताच्या रामायणाच्या कथा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर लहानपणापासून कोरल्या. म्हणजे आमच्या कुटुंबावर अध्यात्माचा वास, अध्यात्माचा वारसा असलाच पाहिजे. ही सुखी कुटुंबाची 3 सूत्रे ती सर्वांनी लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा ते आपणासमोर मांडतोय. ती 3 सूत्र इथे उपस्थित असणाऱ्या माझ्या सकट प्रत्येकानं जर समजून घेतली तर नक्कीच माझं कुटुंब सुखी असल्याशिवाय राहणार नाही. नंबर एक, जोरात बोला, पारदर्शी पिता. नंबर 2, आनंदी माता. आणि नंबर 3, आध्यात्मिक कुटुंब, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी क्षणोक्षणी बाळगले, क्षणोक्षणी पाळले. हे समजून घेणं गरजेचं आहे. मी पुन्हा सगळ्यांना विनंती करेन की आपल्या मुलांवर सुद्धा शिवाजी महाराजांचे संस्कार करत असताना फक्त लढाईपुरते ते संस्कार करू नका, हे विचार त्यांच्यापर्यंत द्या. छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण वाटचाल पाहत असताना आपण सहजगत्या म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेला सुरुवात वयाच्या 16व्या वर्षी न होता ती 12व्या वर्षी झाले. हे समजून घ्या. पुणे आणि सुपे हा जो प्रांत आहे तो शहाजीराजाने छत्रपती शिवाजी महाराजांकडे दिला. ह्या प्रांतामध्ये तत्कालीन सरदारानं गाढवाचा नांगर फिरवला होता, हेही आपल्या सर्वांना ठाऊक आहे. संपूर्ण प्रांत तो बेचिराग करून टाकला होता. तिथे काहीही पिकत नव्हतं, कोणतीही सौजन्याची किंवा कोणतीही लक्षात घेण्यासारखी बाब दिसून येत नव्हती. अशा वेळेस वयाच्या 12व्या वर्षी छत्रपती शिवाजीराजे राजमातांच्या सोबत त्या प्रांतामध्ये जात आहेत. ही दोन्ही प्रांत जर तुम्ही बघाल तर भारताच्या नकाशावरती टिंबापेक्षा पण लहान दिसतील आपल्याला, एखाद्या छोट्या टिंबापेक्षा लहान. म्हणजे स्वराज्याची सुरुवात जी आहे ती शून्यापासून झालेली आहे, लक्षात घ्या. आणि अशा परिस्थितीमध्ये गाढवाचा नांगर फिरवला, ज्या शेतीमध्ये काहीच पिकत नाहीये, त्यावेळेस राजमाता जिजाऊंच्या सोबत छत्रपती शिवाजी राजांनी तेथे सोन्याचा नांगर फिरवला. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना डोळ्यासमोर आणल्या आणि रयतेला एक विश्वास निर्माण केला. आणि पुढे जाऊन हेच राज्य संपूर्ण देशामध्ये जो एक टिंबापासून सुरुवात झाली, त्या स्वराज्यानं, त्या रयतेच्या राज्यानं जवळजवळ संपूर्ण देश 70% आपल्या आधिपत्याखाली आणलाय. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे संपूर्ण शिवाजी महाराजांच्या वाटचालीचं आणि यशाचं रहस्य जर काय बघाल तर या यशाचं रहस्य 3 पायऱ्यांवर आहे, लक्षात घ्या. उद्यापासून तुम्हालाही त्या नियतीकडून, या निसर्गाकडून जर काय मागायचं असेल तर या 3 पायऱ्या सगळ्यात महत्वाच्या, त्या समजून घ्या. नंबर 1, मागा. आमचं काय होतं, आम्ही निसर्गाकडे काही मागतच नाही. आम्हाला काय हवंय ते निसर्गाकडे मागा. छत्रपती शिवाजी राजांनी मनात आणलं असतं तर मी मगाशीच म्हटलं, कुठलीही चांगली मानाची मोठी पदवी, मोठं पद घेऊन, मोठी नोकरी घेऊन आपलं सुखानं आपलं स्वतःचं जीवन जगू शकले असते. परंतु त्यांनी मागितलं निसर्गाकडे. काय मागितलं? मला या रयतेचा सुख बघायचंय, मला रयत सुखामध्ये बघायचंय, मला स्वराज्य निर्माण करायचंय. स्वराज्य या शब्दामध्येच लपलंय माझं राज्य, प्रत्येकाचं राज्य. इथे बसलेल्या प्रत्येक मावळ्याला, इथे बसलेल्या प्रत्येक भगिनीला, इथे बसलेल्या प्रत्येक बांधवाला वाटलं पाहिजे हे राज्य कोणाचं आहे? माझं आहे. त्यांनी मनात आणलं असतं तर नाव देऊ शकले असते शिवराज्य, पण त्यांनी शिवराज्य हे नाव नाही दिलं, स्वराज्य हे नाव दिलं. ह्या स्वराज्याची निर्मिती करताना तुम्ही जर लहान लक्ष घालाल तर माझ्या लक्षात येतं 3 पायऱ्यांवर त्यांनी हे स्वराज्य उभं केलं. नंबर 1, मागा. त्यांनी या युनिव्हर्सकडे, या विश्वाकडे, या निसर्गाकडे ताकदीनं मागितलं, मला रयतेचं राज्य निर्माण करायचं आहे.
ज्यावेळेस तुम्ही आम्ही या निसर्गाकडे कोणती गोष्ट मागू त्या जगात अशी कोणतीच ताकद नाही, कोणतीच शक्ती नाही तुम्हाला रोखण्यासाठी. म्हणून मागा. यस, मला उद्योजक व्हायचंय. यस, आम्हाला आमच्या गावामध्ये शिवस्मारक उभं करायचंय. किती वर्ष लागली? 4 वर्ष लागली. कोणी रोखू शकलं का तुम्हाला? प्रचंड प्रयत्न झाले असतील, मला माहिती आहे, मी पण गावात राहतो. पण तुमच्या ताकदीपुढं सगळं शून्य झालं. बरोबर आहे? कारण तुम्ही त्या निसर्गाकडं मागितलं होतं. छत्रपती शिवाजी राजाने लहानपणीच ते मागितलं. राजमाता जिजाऊने त्यांच्या डोक्यात भरलं, माग शिवबा, तुला तुझ्यासाठी नाही जगायचंय, रयतेसाठी जगायचंय, माग. छत्रपती शिवाजी महाराजांनी मागितलं, मला रयतेचं राज्य निर्माण करायचं. पहिली पायरी. आता मागून होईल का? मागून होईल का? मित्रांनो, झोपल्यावर पडतात ती स्वप्न नाहीत, जी झोपू देत नाहीत ती स्वप्न. झोपल्यावर पडतात ना, ते हवेतले फवारे असतात. स्वप्न अशी पडली पाहिजे जी आम्हाला झोपू देत नाही. महाराजांनी मागितलं, मला रयतेचं राज्य करायचंय, मला रयतेचं राज्य निर्माण करायचंय. मागून झालं. दुसऱ्या दिवसापासून जी सुरुवात झाली त्याचं नाव आहे प्रयत्न. आग्र्यावरून सुटका होताना महाराजांनी त्या सुटकेसाठी किती महिने प्रयत्न केलेत? 4 महिने प्रयत्न केलेत. मग ती सुटका कशी झाली ते आपल्या सर्वांना ठाऊक आहे. मी पुन्हा पुन्हा त्या मूळ मुद्द्याकडे जाईन. त्या लढाईच्या इतिहासापेक्षा हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे की दुसऱ्या दिवसापासून महाराजांनी सुरू केले ते प्रयत्न. दुसरी पायरी. आणि प्रयत्न वाळूचे कणरगडिता तेल ही गळे, ह्या उक्तीप्रमाणे तुमचे जर प्रयत्न खंबीर असतील, सक्षम असतील, प्रामाणिक असतील तर तुमच्या प्रयत्नांना दुसरं कोणीही थांबवू शकत नाही. महाराजांना या दुसऱ्या पायरीवर कोणीच थांबवू शकलं नाही. प्रयत्न चालू ठेवले, स्वराज्य निर्माण झालं, रयतेचं राज्य निर्माण झालं. एक अनभिषिक्त सम्राट म्हणून 1674 त्यांचा राज्याभिषेक झाला. आणि तिथपासून आजपर्यंत 2022 पर्यंत या स्वराज्याच्या निर्मितीचा, प्राप्तीचा आनंद महाराजांनी पण घेतला आणि आपण पण घेतला. म्हणजे जीवनामध्ये जर तुम्हाला काही मिळवायचं असेल, माझ्या मुलाला डॉक्टर करायचंय, तुम्ही मागा युनिव्हर्सकडे. दुसऱ्या दिवसापासून त्याला डॉक्टर बनवण्यासाठी प्रयत्न ठेवा. ज्या दिवशी तो डॉक्टर होईल त्या दिवसापासून प्राप्तीचा आनंद घ्या. म्हणून यशाच्या रहस्याच्या 3 पायऱ्या सगळ्यांनी पुन्हा एकदा लक्षात घ्या. नंबर एक शाबाश. नंबर 2 प्रयत्न करा. आणि नंबर 3 प्राप्तीचा आनंद घ्या. मित्रांनो, शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. महाराजांची प्रत्येक लढाई, प्रत्येक मोहीम करत असताना जो त्यांचा गडावर असतानाचा शांततेचा काळ आहे, त्या काळामध्ये त्यांनी प्रचंड घाम गाळलाय विचारांचा. वेगवेगळ्या युक्त्या रचल्या. हे असं केलं तर काय होईल, हे तसं केलं तर काय होईल, असं करूयात का, असा प्लॅन करूयात का, त्या प्लॅनला बी प्लॅन पण ठेवला. सय्यद बंडाने वार केला तर नक्की काय होईल, सय्यद बंडाने वार केला तर नक्की काय होईल. या ठिकाणी आठवण आले म्हणून लगेचच तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा जर गुण कोणता आम्हाला घ्यायचा असेल तर दुसऱ्याच्या प्रती कायम आदराचं स्थान त्यांच्या मनामध्ये असायचं. तानाजी, येसाजी, कंकाजी, धनाजी, प्रत्येक मावळ्याला आवाज देताना त्यांनी जी लावला. बघा, तुम्ही एखाद्याला आवाज देताना केवलजी अशी हाक मारा, तो तुम्हाला लगेच सुदेश अशी हाक नाही म्हणणार, तोही तुम्हाला म्हणेल सुदेशजी. महाराजांच्या शिवचरित्राकडे मी पुन्हा एकदा सांगतो, फक्त महाराजांचं स्मारक बनवलं, त्यांचं पुस्तक वाचलं, गाणी ऐकली, डीजेवर नाचलो, रांगोळ्या काढल्या, छान छान नऊवाऱ्या लावल्या, शिवजयंती झाली असं नाही. त्याच्या मागची भूमिका समजून त्याचा परामर्श करण्याचा प्रयत्न करा. बघा, तुम्ही शिवाजी महाराजांचं चरित्र वाचत असताना कोणताही लेखक हातामध्ये घ्या, ज्याला खरे शिवाजी महाराज कळलेत असेच लेखक हातात घ्या, हेही जास्त महत्वाचं आहे. जी लावल्याशिवाय त्यांनी कोणत्याच मावळ्याला हाक मारलेली नाही.
एवढी मोठी संवेदनशीलता छत्रपती शिवाजी महाराजांकडे. मग आपणही ते जीवन मार्गक्रमण करत असताना जीवनामध्ये दुसऱ्याला आपण आदर द्यायला शिकलो पाहिजे. रिस्पेक्ट कॅन नेव्हर डिमांडेड, इट विल बी कमांडेड. इंग्रजीमध्ये एक सुविचार आहे, रिस्पेक्ट कॅन नेव्हर डिमांडेड, इट विल बी कमांडेड. आदर कधीच मागून मिळत नाही, त्याच्यावर आमचं स्वतःचं प्रभुत्व असलं पाहिजे. आणि आदरावर स्वतःचं प्रभुत्व असण्यासारखं सर्वात मोठं जगाच्या पाठीवरचं उदाहरण जर कोणतं असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आपण श्रीमंत म्हणून करतो. का श्रीमंत म्हणून करतो लक्षात येतं का तुमच्या? महाराज जन्माला आले, वीरत्व प्राप्त केलं, तुम्ही आम्ही सुद्धा जन्माला येतो, एक दिवस सगळ्यांचा शेवट होतो. परंतु प्रत्येक जण जन्माला येतो तेव्हाही काही घेऊन येत नाही आणि जेव्हा जातो तेव्हाही काही घेऊन जात नाही. येतो आणि जातो याच्यामध्ये तुम्ही लोकांना काही दिलंय, लोकांना कुठपर्यंत तुम्ही देऊ शकले, हे ज्याला सिद्ध करता आलं तो श्रीमंत झाला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सातत्यानं दुसऱ्यासाठी आपलं स्वतःचं जीवन व्यतीत केलंय आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हा श्रीमंत म्हणून केला जातो. लक्षात घ्या. नाही तर तुमच्या माझ्यासारखे अनेक जण जन्माला येतात, चंद्राच्या शीतल छायेत निद्रा घेतात. काळजीपूर्वक आहे का? चंद्राच्या शीतल छायेत निद्रा घेतात, सूर्य स्नानामध्ये अभ्यंग स्नान करतात, हे करेन ते करेन करता करता स्वतःचा ग्रंथ आपटून घेतात. म्हणजे काय? पुन्हा ऐका. चंद्राच्या शीतल छायेत निद्रा घेतात, सूर्य स्नानामध्ये अभ्यंग स्नान करतात, हे करेन ते करेन करता करता स्वतःचा ग्रंथ आटपून घेतात. याचा अर्थ असा रात्र रात्र झोपून काढतात. दुसऱ्या दिवशी सूर्य डोक्यावर येईपर्यंत उठत नाही, म्हणजे सूर्य डोक्यावर आल्यावर आंघोळ करतात, म्हणजे सूर्य स्नानामध्ये अभ्यंग स्नान करतात. आणि 12-1 वाजता उठल्याच्या नंतर मला हे करायचंय, मला ते करायचंय, तोपर्यंत पुन्हा संध्याकाळ होते, हा पुन्हा झोपतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी उठतो. म्हणजे चंद्राच्या शीतल छायेत निद्रा घेत राहतो, सूर्य स्नानामध्ये अभ्यंग स्नान करतो आणि हे करेन ते करेन करता करता स्वतःचं जीवन ओळखून घेतो. असं शिवाजी महाराजांचं कार्य आपल्याला दिसत नाहीये. 12व्या वर्षी स्वराज्याच्या निर्मितीला सुरुवात केल्यानंतर आयुष्य फक्त 50 वर्षाचं आहे. 38 वर्ष या गडकिल्ल्यांवरच स्वतःचं आयुष्य घालवलंय. आणि या 50 वर्षाचं आयुष्य आज आम्हाला 392 वर्षानंतर सुद्धा जर प्रेरणादायी ठरत असेल तर शिवाजी महाराज फक्त लढायांपुरत्या आणि या समस्यांपुरत्या ठेवणं कितपर्यंत योग्य ठरेल हे लक्षात घ्या. यासाठी शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मस्तकापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन अनेक महापुरुषांनी काम केलं. माझ्या मध्ये वाचण्यामध्ये एक पुस्तक आलं होतं, महापुरुषांचा झालेला पराभव. मला हे पुस्तक वाचल्यानंतर थोडासा प्रश्न पडला की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानतो, धर्मवीर संभाजीराजांना आदर्श मानतो, राजमातांना आदर्श मानतो, माई सावित्रीबाई फुलेंना आदर्श मानतो. मग हा लेखक असं कसं काय म्हणतो महापुरुषांचा झालेला पराभव? जेव्हा मी वाचलं, मी जेव्हा त्याच्यामध्ये लक्ष घातलं, तेव्हा त्या लेखकाचं म्हणणं मला पटलं. कारण हे महापुरुष आम्ही विविध जाती धर्मांमध्ये वाटून टाकले, पण या महापुरुषांची जर तुम्ही साखळी बघाल तर तुमच्या लक्षात येईल हे महापुरुष कोणत्या एका जातीचा पुरस्कार कधीच करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. शिवाजी महाराजांना गुरु कोणी मानलंय? महात्मा ज्योतिबा फुलेंनी. महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु कोणी मानलंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग ही जी नाळ आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुलेंकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून जगद्गुरु संत तुकाराम महाराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक उदाहरण या ठिकाणी मला देणं अभिप्रेत वाटतंय. नाशिक येथील सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत, बघा नीट ऐका, ज्यांनी या देशाला सर्वात मोठा ग्रंथ दिला, भारताचे संविधान, ते डॉक्टर बी आर आंबेडकर नाशिक येथील सभेत काय म्हणतायत. म्हणजे हे म्हणत असताना ह्याची जी मूळ आहे, याची जी नाळ आहे ती आपल्याला शिवचरित्राकडे नेते. कारण डॉक्टर बी आर आंबेडकरांनी कोणतंच लिखाण जय शिवराय लिहिल्याशिवाय सुरुवात केलेली आपल्याला दिसून येत नाहीये. तर नाशिक येथील सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत, छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श डोळ्यासमोर घेऊन महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे कार्य आहे त्या कार्याचा आदर करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत, महात्मा ज्योतिबा फुले जन्माला आले नसते
तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिली असती की नसते सांगता येत नाही, परंतु महात्मा ज्योतिबा फुले जर माझे आदर्श नसते तर मी घटना लिहू शकलो नसतो. एवढा मोठं गुरुप्रतीचं आदर आणि गुरुचं स्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका भरगच्च सभेमध्ये, नाशिक येथे सभेमध्ये सांगतात. याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून महात्मा ज्योतिबा फुलेंकडून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांकडून जगद्गुरू तुकाराम महाराज, म्हणजे हे महापुरुष जर एकमेकांना वाटून घेत नाहीयेत तर त्यांचे अनुयायी आपण समजतोय. मग आपण हे महापुरुष कसे वाटले पाहिजे? हे वाटताच कामा नाही. एवढं मोठं काम, एवढं मोठे विचार, एवढं मोठं विश्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं आपल्या डोळ्यासमोर उभं असताना आपण हे महाराजांचे विचार एका जातीपुरती मर्यादित न ठेवता ते आपल्याला जनसामान्यांच्या विकासापर्यंत कसे नेता येतील, ही खऱ्या अर्थानं आता गावागावातील तरुणांची फार मोठी जबाबदारी आहे. आणि त्या दृष्टीनं हे कुलस्वामिनी मित्र मंडळाने टाकलेलं पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. शिक्षण देता येतं, शिक्षण घेता येतं. आता या शिवचरित्राचा विचार शिक्षणामध्ये अंगीकृत करत असताना ज्या नैतिक मूल्यांची खऱ्या अर्थाने या समाजाला आणि देशाला गरज आहे, जी नैतिक मूल्य आपण सगळ्यांना ठाऊक आहे, ह्या नैतिक मूल्यांमध्ये आता शिवचरित्र आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला विद्यार्थ्यांच्या रूपानं किंवा विविध व्याख्यानांच्या रूपानं किंवा विविध प्रवचनाच्या माध्यमातून ही नैतिक मूल्य शिवचरित्राला पकडून आपल्याला समजावून सांगणं काळाची गरज आहे. 10 नैतिक मूल्य आपल्या सर्वांना ठाऊक आहे. त्यातलं पहिलं राष्ट्रीय एकात्मता. राष्ट्रीय एकात्मता, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, विविधतेत एकता, विविध जाती धर्माची लोक ही माझ्या भारत देशामध्ये राहतात, हे आपण सर्वजण जाणून आहोत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करत असताना हे नैतिक मूल्य किती मनापासून जोपासलंय बघा. ह्या रयतेमध्ये, विविधतेमध्ये एकता, या रयतेमध्ये एक सांघिक भावना निर्माण व्हावी म्हणून सातत्यानं आपल्या मावळ्यांमध्ये तो विचार देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. आणि म्हणून हे राष्ट्रीय एकात्मता नावाचं मूल्य आपल्या शिक्षणामध्ये पटवून देत असताना त्यामध्ये शिवचरित्राच्या माध्यमातून आपल्याला ते कसं पटवून देता येईल हे शिक्षणानं समजून घेणे काळाची गरज आहे. नंबर 2चं नैतिक मूल्य राष्ट्रभक्ती. राष्ट्राविषयी प्रेम, राष्ट्राविषयी त्याग, समर्पण. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्याची निर्मिती करत असताना प्रत्येक मावळ्यामध्ये ते समर्पण आपल्याला दिसून येते. प्रत्येक मावळा हा समर्पित भावनेनं म्हणजे तो मरणासाठी तयार व्हायचा. प्रत्येक जण, प्रत्येक राज यावेळेस मला जाऊ द्या की, अशी भावना प्रत्येक मावळ्यामध्ये असायची. म्हणजे ते जे रयतेचं जे एक राज्य होतं, ते एक राष्ट्र होतं, ह्याविषयी भक्ती, एक आदर, एक समर्पण, एक त्याग, एक राष्ट्रभक्ती त्या मावळ्यांमध्ये आपल्याला दिसून यायची. हा विचार आमच्या लहानग्यांना, आमचा विचार हा पुस्तकामध्ये समाविष्ट करणं जास्त गरजेचं आहे. 3रं नैतिक मूल्य आहे आमचं सर्व धर्म सहिष्णुता. मी मगाशीच म्हटलं, कुठल्याच धर्माचा द्वेष छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केला नाही. स्वतःच्या धर्माचा आदर नक्कीच बाळगला, परंतु कोणत्या धर्माविषयी त्यांनी कधी द्वेष केलेला आपल्याला दिसून येत नाहीये. मग हा सर्व धर्म समभाव, हे सुद्धा नैतिक मूल्य आपल्याला शिवचरित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. स्त्री पुरुष समानता. हिरकणी केवळ आपल्या बाळासाठी एवढा मोठा गड उतरून खाली आली. तिचा सन्मान करताना त्यांनी कधी विचार केला नाही की ती स्त्री आहे, तिचा सन्मान काय करण्याची गरज आहे. म्हणजे स्त्री पुरुष समानता हे सुद्धा मूल्य छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्हाला बाळगलेलं दिसून येईल. त्यानंतरचं पुढचं नैतिक मूल्य संवेदनशीलता. दुसऱ्याच्या मनाविषयी त्यांना इतकी जाण असायची की हा मावळा त्यांना स्वतःच्या घरातला वाटायचा. कोणाच्या वाट्याला दुःख आलं तर त्याच्या मागे ते खंबीरपणे उभे राहायचे. तानाजी मालुसरेंनी कोंढाणा किल्ला घेताना आपल्या प्राणाची हुती दिल्याच्या नंतर त्या संपूर्ण कुटुंबाला हयातभर काही कमी पडणार नाही एवढं मोठं आर्थिक साम्राज्य त्यांच्या मागे उभं करून ठेवलं होतं. जेवढं देता येईल ते दिलं. काही प्रांताची त्यांना वतनदारी सुद्धा दिली ज्याच्यातून त्यांना उत्पन्न मिळेल. म्हणजे एवढी मोठी संवेदनशीलता, एवढी मोठी काळजी, रयतेच्या प्रत्येक मावळ्याची, प्रत्येक सदस्याची काळजी त्यांना वाटायची. त्यामुळे त्या प्रत्येक मावळ्यांना तो राजा माझा वाटायचा. सौजन्यशीलता, ज्याला आपण सृजनशीलता म्हणतो. दुसऱ्यातल्या डोळ्याचं दुःख छत्रपती शिवाजी महाराजांना लागलीच दिसायचं. ही सगळी 10च्या 10 नैतिक मूल्य या अभ्यासक्रमामध्ये येत्या काळामध्ये आम्हाला पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं पटवून देणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा विचार आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार. श्रमप्रतिष्ठा पुढचं नैतिक मूल्य. शिवाजी महाराजांनी कधीच दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक नाही ठेवली. मावळ्यांना सोबत घेऊन
स्वतः जिथे जिथे गरज लागेल तिथे तिथे श्रम केलेलं आपल्याला ते दिसून येतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण मार्गक्रमण करत असताना आपल्याला ज्या ज्या गोष्टींमध्ये यश मिळवायचे त्या त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला ते श्रम करणं काळाची गरज. हे श्रमप्रतिष्ठा नावाचं नैतिक मूल्य सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी अंगीकारलेलं आपल्याला दिसून येतं. त्या अभ्यासाच्या रूपाने आपण विद्यार्थ्यांच्या पुढे आणलं पाहिजे. सर्वात मोठं नैतिक मूल्य जे कोणतं आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन. वैज्ञानिक दृष्टिकोन हे नैतिक मूल्य समजून घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची वाटचाल आपल्याला सेकंदानं ती लक्षात येते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या लढाई ह्या अमावस्येच्या रात्री केलेल्या आहेत. आणि आमच्याकडे आजही आम्ही काय घेऊन बसलोय, अमावस्या हा आमच्या वाटेला चांगला दिवस नाही. त्या दिवशी आपण त्या रात्रीला आपण कोणतीच चांगली गोष्ट करत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या लढाया, सगळ्या ज्या युक्त्या, सगळ्या ज्या मोहिमा आहेत ह्या मोस्टली अमावस्येच्या रात्री केलेल्या. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन काय जोपासला की त्या रात्रीला सगळीकडे अंधार असतो आणि अंधारामध्ये आपल्याला शत्रूवर हल्ला करणं आणि ती मोहीम फत्ते करणं सोपं जाईल. दुसरं एक वैज्ञानिक दृष्टिकोनाचं सगळ्यात मोठं उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटचालीतून आपल्याला दिसून येतं. ज्यावेळेस राजाराम जन्माला आले त्यावेळेस ते पालथे जन्माला आले. आणि पालथे जन्माला आल्यामुळे तिथं उपस्थितांमध्ये सगळ्या आमच्या माता भगिनींमध्ये आणि उपस्थित जी कोणी मंडळी होती त्या सगळ्यांनी नाराजी व्यक्त केली की हा पालथा जन्माला आला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज ताकदीनं सांगतायत, अरे काय नाराज होत आहे, पालथा जन्माला आला याचा अर्थ हा मुघलशाहीला पालथा केल्याशिवाय राहणार नाही. एवढा मोठा वैज्ञानिक दृष्टिकोन छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपासलेला दिसतो. म्हणून ही शिवनीती काळाची गरज समजून घेत असताना भले शिक्षणाच्या माध्यमातून ही नैतिक मूल्य शिवचरित्राच्या माध्यमातून पुढे येत नसतील तर माझी माता भगिनी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहे म्हणून मी विनंती करेन की सगळीच्या सगळी नैतिक मूल्य त्या विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राच्या माध्यमातून रुजवा. शिवचरित्राच्या माध्यमातून रुजवा. तो एक चांगला माणूस झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्हाला काय राज्य निर्माण करायचंय, याला शिवाजी महाराज घडून याला उद्यापासून लढाईला घालवायचं नाही. त्याला माझं कुटुंब, माझं जीवन, माझा संसार, माझा समाज एक चांगल्या भावनेनं जगला पाहिजे, एक चांगल्या नजरेनं जगला पाहिजे. ही भावना आपल्याला त्याच्यामध्ये निर्माण करायची. मग जर त्याच्यामध्ये ही जर 10 नैतिक मूल्य ठासून आपण भरली तर तो 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. हे समजून घ्या. लहान लहान गोष्टींकडे लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी हा एक गुण आपण सर्वात महत्वाचा आपल्या सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. विचार करा, जेव्हा जेव्हा लढाईला मोहिमांवर गेल्यानंतर रात्री कुठं वस्तीस थांबल्यावर जर तुम्ही मावळ्यांना ते सांगायचे तुम्ही जर शेकोट्या पेटवल्या तर त्या शेकोट्या विझवण्याची काळजी घ्या. किंवा जर तुम्ही प्रकाशासाठी दिवे लावले असतील, त्याच्यामध्ये गोडेतेल असेल, त्याच्यामध्ये जर वात असेल तर एखादा उंदीर येईल, तो गोडेतेल खाण्याच्या उद्दिष्टानं येईल आणि तो उंदीर ती वात पळवेल आणि चुकून तिथल्या रानाला जर आग लागली तर संपूर्ण शेती त्या मावळ्या त्या रयतेची, शेतकऱ्यांची भस्मसात होईल, शेतकरी रस्त्यावर येईल. एवढा मोठा विचार म्हणजे एवढी मोठी दूरदृष्टी आमच्या कोणाच्या डोक्यात पण येणार नाही की ती शेकोटी पेटले त्याच्या बाजूला आपण झोपून मोकळ होऊन जाऊ की हा दिवा लावलाय. परंतु त्यानंतर काय घडू शकतं, अशा छोट्या छोट्या गोष्टींचं नियोजन करणं हे आपण त्यातून शिकलो पाहिजे. हे शिवाजी महाराजांकडून आपण समजून घेतलं पाहिजे. मी 2 शब्द सांगेन मी तुम्हाला, एक सहानुभूती आणि एक समानुभूती. सहानुभूती हा दैनंदिन जीवनामध्ये प्रचलित शब्द आहे, तो आपण सर्वजण ऐकून आहोत की प्रत्येकाला मला तुझ्याविषयी खूप सहानुभूती वाटते. ही सहानुभूती क्षणिक असते. समानुभूती ही चिरंतन काळ टिकणारी असते. कशी बघा, समजून घ्या. सहानुभूती म्हणजे काय, आपण एखाद्याच्या अंत्यविधीला जातो, शट्यार वाईट झाला यार, चांगला माणूस होता, झालं, गाडीत बसलो, घरी आलो, विषय संपला. समानुभूती म्हणजे काय, त्या व्यक्तीच्या ठिकाणी जाऊन त्याचं दुःख माझं दुःख जेव्हा मी समजेल, ती समानुभूती जेव्हा माझ्यामध्ये निर्माण होईल तेव्हा मला त्याच्या डोळ्यातलं दुःख नक्की समजेल. आणि शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेतल्या प्रत्येक घटकाच्या प्रती सहानुभूती तर राखलेच, पण त्याच्या पलीकडे जाऊन समानुभूती मोठ्या ताकदीनं राखली. मी यासाठी एक उदाहरण देईन तुम्हाला, छोटंसं उदाहरण आहे मस्त. एक मुलगा आपल्या वडिलांसोबत कुत्र्याचं पिल्लू विकत घेण्यासाठी जातो, छोटं. त्या दुकानामध्ये विविध अशी कुत्र्यांची पिल्लू, छान 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 छोटी छोटी गोंडस. परंतु तो छोटा मुलगा एका कोपऱ्यात बसलेल्या कुत्र्याच्या पिल्लूकडे आपल्या वडिलांना घेऊन जातो. बाबा मला हेच कुत्र्याचं पिल्लू हवंय. नीट आहे का,
सहानुभूती आणि समानुभूती यातील फरक समजून घ्या. सहानुभूती सगळ्यांना कळते. मी आलोय, तुम्ही बसलेत, मला ऐकताय, माझ्याविषयी सहानुभूती येते. एवढ्या लांबून आलाय, ऐकायला पाहिजे. उठून गेल्यानंतर ज्या काही भावना असतील त्या असतील, चांगल्या असतील अशा आशा करतो. असतील ना? असतील ना? नक्की? ओके. समानुभूती म्हणजे काय ती समजून घ्या, जी शिवाजी महाराजांनी जवळून अनुभवली आणि ती अंगीकारली त्यांनी. मग ते कोपऱ्यामध्ये जे पिल्लू पडलेले आहेत तेच मला घ्यायचे असं ते बाबा म्हणतात. ठीक आहे, बाबा नाही माहिती नाही ते कुत्र्याचं पिल्लू, दुकानदाराला ते म्हणतायत की माझ्या बाळाला हेच कुत्र्याचं पिल्लू पाहिजे. दुकानदार थोडासा चकित झाला. तो म्हणाला की ते कुत्र्याचं पिल्लू नाही देता येणार, ते नका घेऊ, तुम्ही दुसरं कोणतंही घ्या. तर ते बाबा म्हणतात का? तर ते म्हणे अपंग आहे. काय आहे? एका पायानं अपंग आहे. मग बाबा त्या बाळाला म्हणतात बाळा ते पिल्लू नकोय, ते अपंग आहे. ते बाळ म्हणतंय बाबा मला तेच कुत्र्याचं पिल्लू पाहिजे, तेच कुत्र्याचं पिल्लू पाहिजे. हट्ट करायला लागला. बाबाने त्याला ते घेऊन दिलं. दुकानदाराने प्रश्न केला की तुम्ही तेच कुत्र्याचं पिल्लू काय घेतलं? त्यावेळेस त्या छोट्या मुलानं आपला स्वतःचा पाय वर केला आणि दाखवलं की माझा सुद्धा पाय अपंग आहे, माझा सुद्धा पाय अपंग आहे. ही समानुभूती आहे की मी अपंग आहे, माझे वडील मला सांभाळतायत. मग हे अपंग जे कुत्र्याचं पिल्लू आहे याला कोणच विकत घेणार नाही हे त्याला माहिती होतं. स्वतःचं दुःख त्या कुत्र्याच्या दुःखामध्ये त्यानं पाहिलं आणि ते कुत्र्याचं पिल्लू त्याने विकत घेतलं. ही आहे ती समानुभूती. आणि म्हणून स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे यांचाच सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज जरी असले, घरामध्ये ऐश्वर्य जरी असलं, तर रयतेमध्ये कोणतं दुःख आहे, रयतेच्या कोणत्या समस्या आहेत, रयतेच्या कोणत्या अडचणी आहेत, ह्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहिल्या. आणि म्हणूनच तर रायबाचं लग्न स्वतः जाऊन त्यांनी लावून दिलं ना. कारण बाप गेल्यानंतरचं काय दुःख असेल हे त्यांनी त्या रायबाच्या ठिकाणी जाऊन पाहिलं. म्हणजे दुसऱ्याविषयी सहानुभूती नका बाळगू, बाळगायची असेल तर समानुभूती बाळगा. हे समजून घेतलं पाहिजे आपण. ही समानुभूती समजून घेणं फार गरजेचं आहे. आपण हे सगळ्यांनी तर शिवनीतीतून आम्ही काहीतरी घेतलं, आम्हाला शिवनीती कळले किंवा शिवाजी महाराजांकडून आम्ही काहीतरी घेतलंय हे आमच्या लक्षात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची निर्मिती करत असताना केवळ एकाच घटकाकडे लक्ष दिलेलं नाही, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. शिवाजी महाराज आपल्या मावळ्याविषयी म्हणताना आवर्जून म्हणतायत, स्वराज्याची निर्मिती करत असताना 360 किल्ले या स्वराज्यामध्ये होते. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो किंवा तुमच्या माझ्यासारख्या समोर सुद्धा एक प्रश्न येतो की महाराजांनी गड किल्लेच का तयार केले असते? तर हे गड किल्ले खऱ्या अर्थानं स्वराज्याचे रक्षक होते, लक्षात ठेवा. या सह्याद्रीच्या कुशीत आणि मुशीत जे गड किल्ले उभे राहिले, या सह्याद्रीच्या कुशीत फक्त 3च बाबी घुमू शकल्या. नंबर 1 वारा, नंबर 2 वाघ आणि नंबर 3 मराठा. आता मराठा म्हणजे कोणती एक जात नसून, मराठी म्हणजे मर हटे, मरतील परंतु मागे हटणार नाहीत. प्रत्येक मावळा म्हणजे मराठा, हा तिथे शब्दप्रयोग आहे, सगळ्यांनी समजून घ्या. शिवाजी महाराज म्हणतायत माझ्याकडे एकूण 360 किल्ले स्वराज्यामध्ये, त्यानंतर अधिक सामील झाले 110च्या वर, तो नंतरचा विषय. परंतु राज्याभिषेक होईपर्यंत 360 किल्ले स्वराज्यामध्ये होते. आणि जर माझ्या मावळ्यांविषयी त्यांना किती विश्वास होता ते बघा. म्हणजे कुठलंही कार्य करत असताना, आपणही कोणतेही काम करत असताना माझ्या सोबत जे सहकारी आहेत, माझ्या सोबत काम करणारी जी कोणती मंडळी आहे, त्यांच्याविषयी माझ्याकडं एक विश्वास असणं खूप गरजेचं आहे. महाराज काय म्हणतात मावळ्यांविषयी बोलताना की माझ्याकडे एकूण 360 किल्ले आहेत आणि प्रत्येक किल्ल्यावर योग्य जर रसद ठेवली, रसद म्हणजे लागणारं सगळं धान्य आणि लढाईसाठी लागणारं सगळं शस्त्र, तर माझा एका गडावर जर 300 ते 400 मावळे असतील तर एक एक गड एक एक वर्ष समोरच्याला घ्यायला लागेल. एक एक वर्ष माझे मावळे लढाई करू शकतील. मग जर माझे 360 गड किल्ले घेण्यासाठी समोरच्या शत्रूला 360 वर्ष लागतील, एवढा मोठा विश्वास
छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांविषयी दाखवत आहे. म्हणजेच मला सुद्धा माझ्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, मला जर काही करायचं असेल तर सर्वात महत्वाचं नंबर 1 स्वप्न पहा. नंबर 2 त्या स्वप्नांच्या दिशेनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. माझ्या सोबत काम करणाऱ्या सहकार्यांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. त्यांना काम करण्याची प्रेरणा देणं गरजेचं आहे आणि यातून प्रयत्नांची पराकाष्ठा करून यश मिळवणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात महत्वाचा गुण सांगत असताना त्यांनी वेळोवेळी प्रत्येक क्षणी वेळेला दिलेलं महत्व समजून घेणं गरजेचं आहे. हे वेळेचं महत्व समजून घेत असताना मी एक तुम्हाला छानसं उदाहरण सांगेन. प्रत्येक क्षणाचं शिवाजी महाराजांनी वेळ महत्व जाणून घेतले. हे वेळेचं महत्व समजून घ्यायचं असेल, तुम्हाला एका वर्षाचं महत्व समजून घ्यायचं असेल तर माझ्या त्या शेतकरी राजाला जाऊन विचारा, जो वर्षभर मरमर मरतो, काबाड कष्ट करतो आणि धान्य घ्यायच्या वेळेस नेमकाच पाऊस पडतो, खळ्यावर आणलेलं धान्य वाया जातं, तोंडात आलेला घास निघून जातो आणि पुन्हा पुढल्या वर्षाची वाट पाहतो. त्या शेतकऱ्याला जाऊन विचारा एका वर्षाचं महत्व काय, एका महिन्याचं महत्व समजून घ्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा, त्यांचं चरित्र अभ्यासा. जेव्हा जेव्हा कुठे कोणत्या मोहिमावर गेल्यावर गडावर 1-1, 2-2 महिने अडकून राहत असतील, त्या शिवाजी महाराजांना आणि त्या तत्कालीन परिस्थितीत असणाऱ्या मावळ्यांना जाऊन विचारा एका महिन्याचं महत्व काय. एका आठवड्याचं महत्व समजून घ्यायचं असेल तर 12-12, 18-18 तास एखाद्या कंपनीमध्ये मरमर मरणाऱ्या त्या मजुराला जाऊन विचारा, जो एका दिवसाच्या सुट्टीची वाट आवर्जून पाहतो, त्याला विचारा एका आठवड्याचं महत्व काय. एका दिवसाचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर 100-150 रुपयावर रोज उन्हात अनात काम करणाऱ्या त्या मजुराला जाऊन विचारा, जो बिचारा संपूर्ण दिवस काम करतो, 100-150-200 रुपये जमवतो, संध्याकाळी जाताना 10-20 रुपयाची भाजी, तिखट, मीठ जे काही संसाराला लागतं ते विकत घेऊन जातो. तेव्हा त्याची घरची मुलं बाळं आणि त्याच्या घरामध्ये असणारी मंडळी ते 2 घास खातात. त्यांना जाऊन विचारा एका दिवसाचं महत्व. एका तासाचं महत्व समजून घ्यायचं असेल तर आज आमच्या या महाराष्ट्रातच काय संपूर्ण देशामध्ये जी सर्वात मोठी समस्या आवासून उभी आहे ती म्हणजे रस्त्याची समस्या. एखाद्या तरुणाचा अपघात होतो, अपघात झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपला मुद्दा निघतो सहानुभूती आणि समानुभूती. बरीचशी मंडळी तो अपघात बघत जाऊन पोलिसांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जायला नको म्हणून सरळ पुढे निघून जातात. कोणाच्या तरी डोळ्यामध्ये अश्रू येतात, कोणाला तरी दया वाटते, तो त्याला उचलतो. रस्त्यापायीच त्याचा अपघात झालेला आहे आणि पुन्हा एखाद्या गाडीमध्ये टाकून मुंबई ठाण्यासारख्या प्रगत शहरामध्ये घेऊन जालं जातं. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पोचायला वेळ झालेला असतो. बघा, आपण एका तासाचं महत्व समजून घेतोय. डॉक्टर बाहेर येत आहेत, म्हणतात आय एम सॉरी, तुम्हाला यायला उशीर झाला, तुम्ही 1 तास अगोदर आले असते तर हा जीव वाचला असता. ज्याच्या घरचा तरुण गेलाय, ज्याच्या घरचा पुरुष गेलाय, ज्याचा घरचा मुख्य आधारस्तंभ गेलाय, त्याच्या घरी जाऊन विचारा एका तासाचं महत्व काय, त्याला कळेल एका तासाचं महत्व काय. एका मिनिटाचं महत्व समजून घ्यायचं असेल, एका मिनिटाचं महत्व समजून घ्यायचं असेल तर 26/11चा हल्ला आठवा. त्या क्रूर निष्ठूर कसाबनं ज्यावेळेस आमच्या मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर हल्ला केला आणि एका मिनिटासाठी जी मंडळी त्या रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडली आणि वाचली आणि एका मिनिटासाठी जी मंडळी रेल्वे स्टेशन मध्ये घुसली आणि ज्यांना आपला प्राण गमावा लागला त्यांच्या घरच्यांना जाऊन विचारा एका मिनिटाचं महत्व काय. दोन्ही घरच्या, ज्यांच्या घरचा माणूस गेलाय त्यालाही विचारा आणि ज्याच्या घरचा वाचलाय त्यालाही जाऊन विचारा. तेव्हा तुम्हाला कळेल जीवनामध्ये एका मिनिटाचं महत्व काय. हा मिनिट ज्याच्यापासून बनलाय तो आमचा सेकंद. त्या सेकंदाचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर जगाच्या पाठीवर या सेकंदाच्या एवढं मोठं उदाहरण दुसरं असू शकत नाही. डोळ्यासमोर आणा बरं, सय्यद बंडाने ज्यावेळी दांडपट्टा फिरवला तर त्यावेळेस जर जिवाजी तिथे नसते, तो वार जर झेलला नसता
तर आज छत्रपती शिवाजी महाराज असते का? त्यावेळेस वाचले असते का? आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही आम्ही असतो का? त्या एका सेकंदाचं महत्व त्या घटनेतूनच आमच्या समोर येते. जर तो सय्यद बंडाने वार केला असताना शिवाजी नसते तर शिवाजी वाचले नसते. हे एका सेकंदाचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या अफजल खानाच्या वधाचा प्रसंग डोळ्यासमोर ठेवा, तेव्हा तुम्हाला एका सेकंदाचं महत्व कळेल. आणि हा सेकंद ज्या फ्रॅक्शनचा बनला आहे, त्या सेकंदाच्या फ्रॅक्शनचा विचार करायचा असेल तर ऑलिम्पिकमध्ये एका सेकंदाच्या काही भागावर ज्याचं गोल्ड मेडल हुकलंय त्याला जेव्हा विचारा सेकंदाच्या फ्रॅक्शनचं महत्व काय. जीवनामध्ये सेकंदापासून, मिनिटापासून, तासापासून, दिवसापासून, आठवड्यापासून, महिन्यापर्यंत, वर्षापर्यंत प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. आणि हे महत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करत असताना क्षणोक्षणी आपल्याला बाळगलेली दिसून येईल. आणि हे वेळेचं महत्व जरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून समजू शकलो तरी खूप काही झालं. आपण सहजगत्या सांगतो आलो 5 मिनिटात, आलो 5 मिनिटात, पण आपण तिथे 5 मिनिटात कधीच पोहोचत नसतो. ह्या मिनिटाला, या सेकंदाला, या वेळेला आपल्या जीवनामध्ये प्रचंड महत्व आहे. हे महत्व आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे विचार आणि त्यांचे गुण आपण जोपर्यंत आत्मसात करत नाही, ज्या ज्या महापुरुषांनी हे काम केलं, आपण मगाशीच म्हटलं, ज्यांनी ज्यांनी मोठं काम केलं. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांचा प्रसंग आपल्या सर्वांना ठाऊक आहे. खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये, या राष्ट्रामध्ये ज्यांनी शिक्षण महर्षी म्हणून काम केलं ते कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांनी नवनवीन शाळांची निर्मिती करत असताना समाजाकडून वेगवेगळ्या देणग्या घ्यायचे आणि नवनवीन शाळा उभा करायच्या. असाच एक धनदांडगा उद्योजक, व्यापारी, ज्या विद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कर्मवीर भाऊराव पाटलांनी दिलं होतं. मी हे मुद्दाम सांगतोय, हे महापुरुष जे घडले ते नुसतेच नाही घडले, त्यांनी क्षणोक्षणी आणि आपल्या आचरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगवलेत, रुजवलेत. कर्मवीर भाऊराव पाटील समाजाकडून वेगवेगळ्या देणग्या घ्यायचे. हा धनदांडगा व्यापारी ज्यावेळेस म्हणतो त्यांना की मी तुम्हाला चांगली मदत करतो, फक्त ह्या शाळेला माझं नाव द्या, माझं नाव द्या. त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील जेवढ्या ताकदीनं म्हणतायत की एक वेळ मी माझ्या स्वतःच्या बापाचं नाव बदलेल, परंतु माझ्या शाळेला दिलेलं मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. मग जे छत्रपती शिवाजी महाराज माझ्या कर्मवीर भाऊराव पाटलांना समजले, ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवावर माझ्यासारखे असंख्य तरुण, तुमच्यासारखे असंख्य तरुण, असंख्य बांधव घडले, त्यांच्या शाळांमधून आम्ही शिकलो. कितीतरी शाळांना, कितीतरी शैक्षणिक संस्थांना छत्रपती शिवाजी महाराजांची नाव आहेत. मग त्या संस्थेला, त्या शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असेल, पण माझ्या आचरणात जर छत्रपती शिवाजी महाराज येत नसतील तर मी छत्रपती शिवाजी महाराज मी शिकलो काय, हे आम्हाला समजून घेणं आता काळाची गरज आहे. सो शिवनीती काळाची गरज या विषयाच्या माध्यमातून आपण पुढे सरकत असताना प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग 1630 पासून जन्मापासूनचा तर शिवाजी महाराजांच्या शेवटच्या श्वासापर्यंतचा 1680 पर्यंतचा 50 वर्षाचा जो इतिहास आहे तो उभ्या विश्वाला प्रेरणादायी ठरतोय. तो आपण आपल्या कुटुंबाला जरी प्रेरणादायी ठरू शकलो तरी आम्ही छानपैकी जीवन जगू, ह्यामध्ये शंका नसेल. बाहेरच्या लेखकांना, बाहेरच्या अधिकाऱ्यांना, बाहेरच्या मंडळींना ते एवढ्या ताकदीनं समजलेत, आम्ही आमच्या मुलांना, आम्ही आमच्या कुटुंबाला ती ताकदीनं का समजवू शकलो नाही, हे खूप मोठं दुर्दैव भारताचं आहे. हे दुर्दैव आपल्याला दूर करणं पहिलं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. हे कोण्या वक्त्याकडून, कोण्या पुस्तकातून, कोण्या स्मारकाकडून ते अपेक्षित करू नका. स्वतः त्याच्यामध्ये घुसायला शिका, विचार करायला शिका, हे असं का असू शकते. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये ज्यावेळेस इंग्रजांना युरोप विरुद्ध लढायचं होतं, सैनिकांची गरज होती. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये इंग्रजांना ज्यावेळेस युरोप विरुद्ध लढायचं होतं, सैनिकांची गरज होती. कुठलाही सैनिक त्या सैन्यामध्ये सामील होत नव्हता.
त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी लावलेली शकल आजही आम्हाला प्रेरणा देऊन जाते. छत्रपतींच्या शूर मावळ्यांना बघता काय, सैन्यात सामील व्हा. त्यावेळेच्या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये काय हेडिंग दिली, त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी काय डोकं लावलं, म्हणजे महाराज त्याला कळावेत. छत्रपतींच्या शूर मावळ्यांना बघता काय, सैन्यामध्ये सामील व्हा. दुसऱ्या दिवशी त्या सैन्याची फौज पॅक, मोठ्या संख्येनं भारतातले जवान त्या सैन्यामध्ये दाखल झाले. भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे आम्ही पाहतो. महाराजांना ठाऊक होतं या देशाला, या भूमीला धोका येतो समुद्राकडून, आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला आता आलं की कधी 26/11. कुठून आला, कसा, समुद्राच्याच मार्गे आला. 392 वर्षापूर्वी माझ्या राजाला कळलं. आमचं दुर्दैव आजही आम्हाला ते कळत नाहीये. म्हणून मित्रांनो, माझ्या पहिल्या शब्दापासून मी तुम्हाला सांगितलं, शिवाजी महाराज लढाया, शाहिस्तेखानाची बोटं कापली, आग्र्यावरून सुटका, पन्हाळगडचा वेढा, सुरतेचा छापा, शिवराज्याभिषेक, हिरकणीचा बुरुज संपला. तावाने मोठा रंजक इतिहास रंगवायचा. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा कसा काढला एवढं सांगितलं, उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या, इतिहास संपला. पण तो महाराजांनी अफजल खानाचा कोथळा का बाहेर काढला, त्या घटनेतून आम्ही काय शिकतो, त्या घटनेतून आम्ही काय शिकतो की वेळेला महत्व, लहान लहान गोष्टींना महत्व, कोणत्याही गोष्टीचं नियोजन करताना छोट्या छोट्या बाबींकडे लक्ष ठेवलं पाहिजे. हा परामर्श त्या इतिहासाचा आम्हाला करता आला पाहिजे. तर आम्ही शिकलो, अशीच आमची माय असते, आम्ही असेच निपजलो असतो. झालं, कल्याणच्या सुभेदाराची इसून छत्रपतींच्या समोर उभी केल्यानंतर महाराज असे बोलले, बस. जोरदार टाळी झाली नाही. पण महाराज का असे बोलले, परक्या स्त्रीला आईचा दर्जा देणारा माझा राजा, हे संस्कार मी माझ्या मुलांमध्ये उतरवले पाहिजेत, हे संस्कार मी माझ्या मुलीमध्ये उतरवले पाहिजेत. ती घटनेकडे नका बघू, त्या घटनेचा जो अर्थ आहे, परामर्श आहे, त्याच्याकडे डोळसपणाने पाहायला शिका. 19 फेब्रुवारी हा दिवस मोठा की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून तो दिवस मोठा. काय झाला म्हणून मोठा ना. 19 फेब्रुवारी तिथंच होती ना, की शिवाजी महाराजांचा जन्म व्हायच्या अगोदर 19 फेब्रुवारी कालनिर्णयात नव्हती, होती. माझ्या शेवटाकडे जात असताना मी तुम्हाला आवर्जून सांगेन, माणसाच्या आयुष्यात 2 दिवस महत्वाचे आहेत. समजून घ्या, माणसाच्या आयुष्यात 2 दिवस महत्वाचे आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितले. एक, नियतीच्या कृपेने, आई वडिलांच्या पुण्याईनं ज्या दिवशी मला जन्म मिळाला तो प्रत्येकाच्या आयुष्यात आलाय का, कोणी आकाशातून पडलंय. उभा राहा. तुझी जन्मतारीख किती, जन्मतारीख, अरे वा, खात्या पित्या घरचा आहे. म्हणजे याचा पण जन्म 30 तारखेला झालाय, म्हणजे प्रत्येकाचा जन्म झालाय ना. हा दिवस प्रत्येकाच्या वाट्याला आलाय. नियतीच्या कृपेनं, आई वडिलांच्या पुण्याईनं तो प्रत्येकाच्या वाट्याला आहे. आयुष्यात 2च दिवस महत्वाचे. नंबर 1 माझा जन्मदिवस, आणि नंबर 2 मी का जन्माला आलोय हे सिद्ध करतो तो दिवस. मी का जन्माला आलोय ते सिद्ध करतो तो दिवस. माझ्या जगण्यानंतर कोणी असं म्हणू नये, हा कधी जातोय. माझी गरज निर्माण झाली पाहिजे, त्या बाळाला वाटलं पाहिजे माझी आता आई येईल. खाऊच घेऊन आलं पाहिजे असं नाही, तो आतुरतेने तुमची वाट पाहत असला पाहिजे. आमच्या बांधवांना वाटलं पाहिजे माहेरी गेले उद्या येईल, लाडू आणा नाही तर नका, वाटलं पाहिजे. म्हणजे तो दुसरा दिवस महत्वाचा, मी का जन्माला आलोय हे फार महत्वाचं आहे. म्हणून, आणि मी का जन्माला आलो हे सिद्ध करणारा जगाच्या पाठीवरचा एवढा मोठा राजा दुसरा नाही, आणि होणे सुद्धा नाही.
सो इन अवर लाईफ देर आर 2 days इम्पॉर्टंट. फर्स्ट वन आपला जन्मदिवस आणि नंबर दोन आपण का जन्माला आलोय ते आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग फक्त डॉक्टर इंजिनियर म्हणूनच बनून सिद्ध होणार आहे का? आपल्याला माणूस बनायचंय. शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा गुण जर कोणता घ्यायचा असेल तर मला माणूस बनायचं आहे. मला दुसऱ्याच्या डोळ्यातली दुःख समजून घेता आली पाहिजे. भले सासू चुकली तरी चालेल, समजून घ्या. एक ना एक दिवस ती आपल्या विचारावर येईल, कारण तिचे हे एक ना एक दिवस थांबणार आहे. पण आपण वाट बघत नाही ना, वाट बघितली पाहिजे. महाराजांनी, मी पुन्हा एकदा तेच उदाहरण देईन, आग्र्यावरून सुटका करताना युक्त्या रस्ताना जवळजवळ 4 महिने वाट पाहिले. 4 महिने वाट पाहिली. आज उद्या परवा ही आयडिया करू का, ही कल्पना करू का? उचलली जीभ, लावली टाळ्याला किंवा आलं मनात केलं, असं नाही केलं. 4 महिन्यानंतर यश आलं. आज नसेल उद्या बघू, परवा बघू. कारण महत्वाची गोष्ट अमावस्या पाहिजे, आणि आता अमावस्या किती दिवसांनी ते आम्हाला माहिती आहे. सो तो दिवस निवडण्यासाठी, तो काळ निवडण्यासाठी, तो क्षण निवडण्यासाठी महाराजांना 4 महिने वाट बघायला लागले. आम्हाला काय होतं, सकाळी आंबे लावले तर संध्याकाळी लागले पाहिजेत. हे असं होता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र समजून घेताना संयम असणं फार गरजेचं आहे. संयम ठेवा. मी आपणा सर्वांना विनंती करेन की आपल्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, राजमाता जिजाऊंचं, संभाजीराजांचं, आपल्या देशातले मोठ्या IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांचं मनमे विश्वास, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचं चरित्र, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. डॉक्टर APJ अब्दुल कलाम मित्रांनो, ह्या देशाचं खूप मोठं नेतृत्व आहे, ज्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. हे अशी चरित्र जी आहेत, ती चरित्र आपल्या मुलांपर्यंत, आपल्या पाल्यांपर्यंत पोहोचवा. आपण स्वतः सुद्धा ती वाचा, आपल्यामध्ये ती उतरवा. रोज 1-2 पानं का होईना, पण खरा खुरा शिवाजी महाराजांचा इतिहास आपणासमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. शिवाजी महाराजांनी हे जे स्वराज्य उभं केलं, हे कोणाच्या जीवावर उभं केलं आपल्या सर्वांना ठाऊक आहे. कोणाच्या जीवावर? रयतेच्या, म्हणजेच मावळ्याच्या ना, हो की नाही? नक्की का? ह्या मावळ्याविषयी बोलत असताना त्या महाराष्ट्रातले एक थोर कवी आहेत, कवी अनंत राऊत. एक मैत्रीवर छान कविता त्यांनी या महाराष्ट्राला दाखवली. ह्या शब्दांच्या माध्यमातून मी राजांना आणि मावळ्यांना तुमच्या समोर आदरांजली अर्पण करू इच्छितो. शब्द माझे नाहीत, शब्द कवी राऊतांचे आहेत, पण जे शब्द माझ्या मनाला भावलेत, ज्या शब्दातून शिवाजी महाराजांचं कार्य, त्यांनी भले ते शब्द मैत्रीसाठी वापरले कवी राऊतांनी, पण मला ते शब्द माझ्या राजासाठी द्यावेसे वाटतात, माझ्या मावळ्यासाठी द्यावेसे वाटतात. कसे ते बघा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मावळा वनव्यामध्ये गारव्यासारखा, मावळा वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक एक मावळा राजांचा आरशासारखा, मावळा वनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मावळा वनव्यामध्ये गारव्यासारखा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तब्बल 22 वर्ष दुष्काळ होता, परंतु या दुष्काळामध्ये एकही शेतकरी राजानं आत्महत्या केलेली आपल्याला दिसून येत नाही. आणि आज आमच्या अलीकडच्या काळामध्ये ह्या राज्यामध्ये जवळजवळ 60,000हून अधिक माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली. ह्या आत्महत्या का होत नव्हत्या
त्या पुढच्या ओळीतून बघा स्पष्ट होत्या तत्कालीन छत्रपतींच्या काळामध्ये. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, राजा असला जवळ जर मनासारखा, मावळा वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मावळा वनव्यामध्ये गारव्यासारखा. फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, भेट रे मावळ्या मावळ्यासारखा, मावळा वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मावळा वनव्यामध्ये गारव्यासारखा. छत्रपती शिवाजी महाराज अनेक लढायांमधून अनेक मोहिमांमधून चालत असताना अनेक अडचणी येत होत्या, अनेक समस्या येत होत्या. त्यावेळेस त्यांच्या सोबत मावळा असायचा आणि मावळ्यामुळे ते पुढे मार्गक्रमण करू शकत असायचे. त्या मावळ्यांच्या प्रती पुढे बघा. चालताना मधी आली रात कधी, चालताना आली मधी रात कधी, मावळा येतो पुढे काजव्यासारखा, मावळा वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मावळा वनव्यामध्ये गारव्यासारखा. का उभा हिंडतो देव शोधायला, या ठिकाणी मावळे आपल्या छत्रपती शिवाजी राजांविषयी काय म्हणतात बघा. का उभा हिंडतो देव शोधायला, राजा आहे जवळ मंदिरासारखा, राजा आहे जवळ मंदिरासारखा, मावळा वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मावळा वनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि शेवट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे मावळे आपल्या स्वतःची प्राणाची आहुती हसत हसत देत आहेत, लाख मेला तरी चालेल परंतु माझ्या लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, ही उक्ती घेऊन, हा विश्वास घेऊन ज्या मावळ्यांच्या जीवावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, ते मावळे काय म्हणतात बघा. जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मावळा वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मावळा वनव्यामध्ये गारव्यासारखा, मावळा वनव्यामध्ये गारव्यासारखा. म्हणजे जो स्वराज्य निर्मितीच्या काळामध्ये जो वनवा पेटला होता, त्या वनव्यामध्ये माझा मावळा माझ्या सोबत गारव्यासारखा होता. आणि जी काही दुःख येत होती माझ्या वाट्याला, ती दुःख अडवण्यासाठी उंबरा होता. तो मावळा माझा उंबऱ्याचं काम करत होता. आपल्या सर्वांना ठाऊक आपल्या घराला उंबरा असतो आणि त्या उंबऱ्याच्या बाहेरच आपण दुःख ठेवली पाहिजे, आतमध्ये ती आणता कामा नये. म्हणून शिवनीती काळाची गरज हा विषय समजून घेत असताना उपस्थित सर्व माता भगिनींना आणि माझ्या बांधवांना मी विनंती करेन की छत्रपती शिवाजी महाराज मन, मस्तक आणि मेंदू हा जो यमचा तिसरा घात आहे, मन, मस्तक आणि मेंदू, ह्या तिघांच्या माध्यमातून हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समजून घ्या, स्वतः समजून घ्या, आपल्या घरातल्यांमध्ये ते उतरवा, आपल्या मुलांमध्ये ते उतरवा, आपल्या पाल्यांमध्ये ते उतरवा. नक्कीच एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्नातलं रयतेचं राज्य होतं, जे आजपर्यंत अबाधितपणे टिकून आहे, टिकून चाललंय, हे पुढे असंच अबाधित राहील याविषयी शंका नाही. पुन्हा एकदा कुलस्वामिनी मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ यांना मी मनापासून धन्यवाद देईन, त्यांचं मी कौतुक करेन, अभिनंदन करेन. अतिशय सुंदर असं स्मारक या रात्रीच्या शांत आणि संयमी वातावरणामध्ये जर तुम्ही त्या राजांकडे बघाल तर किती सुंदररित्या ते राजे या गावाकडं कटाक्ष ठेवून आहेत. रात्रीच्या वेळी कोणी जेव्हा जेवल्यानंतर 2-4 पावलं चालायला बाहेर येईल तेव्हा त्याचा आपसुकच हात छातीकडे जाईल, राजांना वंदन करेल. सकाळी शाळेत जाताना आमची मुलं बाळं त्याच्याकडे वंदन करतील. आमच्या माता भगिनी
डोक्यावर धूळ घेऊन जाताना वंदन करतील, आमचे बंधुराज कामावर जाताना या छत्रपतींकडे वंदन करतील. खूप सुंदर विचार या तरुणांनी या ठिकाणी या गावासाठी बांधलाय. हा नक्कीच नावागाव जो राजकीय सामाजिक दृष्ट्या ज्याचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, या ठिकाणी आवर्जून मला उल्लेख करावासा वाटेल, ज्यांनी कॉलेज जीवनापासून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली आणि महाराष्ट्राच्याच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं. कल्याण शहरामध्ये आम्ही राहत असताना बिर्ला कॉलेजमधून UR म्हणून ज्यांनी सुरुवात केली, सिडकोचं अध्यक्षपद असेल, जिल्ह्याचं काँग्रेसचं अध्यक्षपद असेल किंवा आताच त्यांचं राष्ट्रवादी राज्याचे उपाध्यक्षपद, अशी मोठी उडी घेणारे प्रमोदजी हिंदुराज साहेब, त्यांचा हा नावागाव आहे. त्यांचा या ठिकाणी नामोल्लेख करणं मी माझं कर्तव्य समजतो. आमचे जनार्दन बाबा ज्यांना गोरोबा काका नावाने ओळखलं जातं, त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. समस्त ग्रामस्थांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. हे जे शिंदे कुटुंबीय आहे यांचे माझ्या व्यक्तिशा खूप मोठे ऋण आहेत. माझ्या शिक्षण कालावधीपासून माझ्या सेवेला सुरुवात होईपर्यंत सातत्यानं माझा मोठा भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्या समवेत कायम देवादादा असतील या सगळ्या कुटुंबांना माझ्यावर मोठ्या भावागत आणि मोठ्या बहिणीगत प्रेम या कुटुंबाने केले. आमची आई, आमची अक्का, आमच्या सगळ्या वहिनी आणि आपण सर्वजण माता भगिनी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. मला मागील 1.5 तासापासून तुम्ही सहन केलं. एक तुमच्यातलाच मी हे नावा हे माझं दुसरं गाव समजतो. माझं देवळी हे वाडा तालुक्यात माझं पहिलं गाव असेल तर ती माझी जन्मभूमी, परंतु ज्या माणसाच्या सोबत माझे कर्म घडले ती ही नावागाव माझी मी कर्मभूमी म्हणजे माझं एक दुसरं गाव समजतो. या गावाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून जगाच्या पाठीवरील सर्वात कुरूप बाब कृतज्ञता, तिचा निषेध करून जगाच्या पाठीवरील सर्वात सुंदर बाब म्हणजे कृतज्ञता, तिचा आदर करत आपणा सर्वांच्या प्रेमात आणि कृतज्ञतेत राहणं मी पसंत करेन. मी माझ्या ह्या अशब्द सेतूला पूर्णविराम करताना एकदा आपण महाराजांचा जोरदार जयघोष करूया आणि मग आपण थांबूया. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, सिंहासनाधीश्वर श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, वंदे वंदे भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. खरं खेळायचं, खरं हा नक्की खरं खेळणार त्यांनी आज सहभागी व्हायचंय. खरं खेळणार. तुमचा आवाज मला नाव्या गावाचा सगळं आवडलं पण आवाज मला काय आवडला नाही. खरं खेळणार. ज्यांना कोणाला माझे शब्द पटले नाहीत, आवडले नाहीत, त्यांनी दगड मला फेकून मारायचा. ज्यांना आवडले त्यांनी तो अलगद मागे टाकायचा. काळजीपूर्वक ऐका. ज्यांना आवडले, ज्यांना पटले त्यांनी दगड मागे टाकायचा. ज्यांना आवडला नाही, ज्यांना पटला नाही त्यांनी दगड मला फेकून मारायचा. आता तुम्ही सांगा सर, मग तुम्ही बघाल मी प्रामाणिक आहे, मी डोळे बंद करतो. 1 2 3. थँक्यू. जय हिंद, जय जिजाऊ, जय भीम, जय शिवराय. धन्यवाद.